जसं स्वप्न असत्य असल्यामुळे आपल्याला रड होते की नाही, स्वप्न असत्य असल्यामुळे माणसाला रडू येतो. तात्विक दृष्ट्या जर पाहिलं तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कोणत्याच जड वस्तू चेतन वस्तूला बांधू शकत नाही. पण हे बऱ्याच लोकांना कळते, पण अनुभव फार कमी लोकांना येतो याचा. पण शुकदेव सांगतात की हे राजन, असेच प्रश्न विदुराने विचारले होते व त्याचं उत्तर देताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की धृतराष्ट्राने पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला. विदुराने धृतराष्ट्राला खूप उपदेश केला. काही फायदा झाला का? विदुर धृतराष्ट्राला म्हटले की हे महाराज, हा दुर्योधन तुझा मुलगा नाही बरं, हे तुझं पाप आहे. काही वेळेला आपलं पाप आपल्या पोटी जन्माला येते बरं, काही वेळेला आपलंच पाप आपल्या पोटी जन्माला येते. म्हणून मुलाचे प्रकार आहे. काही शत्रुपुत्र असतात, त्याच्यानंतर काही उदासीन पुत्र आहे, काही सेवक पुत्र आहे. शत्रुपुत्र म्हणजे आपण पहिल्या जन्मात कर्ज घेतलं, काही ते नाही दिलं, तर तोच मुलगा म्हणून आपल्या पोटी जन्माला येतो. ते कर्ज व्याज वसूल करून घेतो. एखाद्या वेळेला पहिल्या जन्मात आपण एखाद्याचा घात केला, शत्रुत्व केलं, त्याला त्रास दिला, आपल्या हातून एखादी हत्या घडली, तर तोच आपल्या पोटी पुढच्या जन्मात जन्माला येतो आणि ते सर्व काढून घेतो. तो शत्रुपुत्र, बापाला त्रास देणारा. काही काही उदासीन पुत्र कोणाला म्हणतात, फक्त लग्न होईपर्यंत आई बापात राहतो आणि लग्न झालं की जयरामजी की, तो उदासीन पुत्र. काही काही आज्ञाधारी पुत्र असतात. आपण पूर्वजन्मात एखाद्या साधू संतांच्या आज्ञेमध्ये राहिलो, ते आज्ञाधारी पुत्र. आणि सेवक पुत्र, आपण या जन्मामध्ये आई वडिलांची सेवा केली, गुरुजनांची सेवा केली, तीर्थाची सेवा केली, साधूची सेवा केली, तर मग आपली सेवा करण्याकरता आपल्या पोटी जन्माला येतो तो सेवक पुत्र. मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, म्हणून आपल्या ज्याने होईल तेवढं आपण करत राहायचं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे बरं. कारण असं म्हटलेलं आहे कि जो भगवान ने आपको दिया है वो सब आपका नहीं है. देवाने जे आपल्याला दिले सर्व आपला आहे का? याच्यामध्ये सर्वांचा हिस्सा असतो बरं. पशु पक्षी जनावर परिवार, त्याच्यामध्ये देव धर्म सत्संग सर्वांचा हिस्सा असतो. एखादा म्हणे की नाही हो आम्ही एवढी मेहनत करतो, मग आता याच्यात दुसरा हिस्सा कसा आहे असे, हे म्हणणं चुकीचं आहे बरं. समजा आज तुम्हाला 10 रुपयाचा माल झाला, तर नियम असा आहे की 100 मध्ये 10 रुपये देवाचे असतात. 100 रुपयाचा झालेला माल त्याचे 10 रुपये देवाचे असतात. हा तुम्ही त्याचे 10 रुपये नाही दिले त्याला, तर मग पुढच्या वर्षी माल 60 रुपयाचा होतो. मग सांगा बरं, आता ज्या वर्षी 10 लाखाचा माल झाला त्या वर्षी 1 लाख जर तुम्ही त्याच्या कार्याला नाही दिले, मग त्याचे कार्य भरपूर आहे. एखाद्या गरीबाचं लग्न, एखाद्याच्या आजाराकरता त्याला मदत, शालेय शिक्षणाकरता एखाद्या विद्यार्थ्यांना मदत, देव कार्य, मंदिर कार्य, कोणतं धर्म कार्य, सत्संग, सप्ताह, मग त्याने भरपूर आहे. ज्याच्यामध्ये देवाचे कार्य 10% देवाचा हिस्सा असतो आपल्या कमाईत. आणि तो जर काढून नाही दिला तर पुढच्या वर्षी व्याजासहित वसूल करण्याचं काम त्याचं आहे. मागच्या वर्षी आमच्याकडे लोक एवढे शफारून घेतले रमेश भाऊ, 10-12 हजारचा भाव होता, तर कुठे बोट घेतला. आणि यंदा 6-7.5 हजाराचा भावच गेला नाही. तर महाराज कसं काय झालं म्हणे, मला तुम्ही मागच्या साली 10 हजाराचे भाव घेऊन घेतले, खिशात ठेवून घेतले, त्याच्या कामाला दिले नाही, म्हणून यांनी त्यांनी 4,000 रुपये क्विंटलला पैसे काढून घेतले यावर्षी. असा प्रकार आहे तो. मग त्या ठिकाणी म्हणून विदुराने उपदेश केला धृतराष्ट्राला, तर काही प्रभाव झाला नाही. आणि मग ज्यांना उपदेश करून ऐकत नाही, तर मग विदुर काका म्हटले याच्यात राहायचाच फायदा नाही. ते धनुष्य महाद्वाराजवळ ठेवून दिलं विदुराने, आणि विदुर काका पत्नीसह निघून गेले चिंतना करता. विदुराच्या पत्नीचं नाव सुलभा होतं, सुलभा. सुदामाच्या पत्नीचं नाव सुशिला होतं.
नारायणदादा एक महाराज ऐकीच ना माझं. तो म्हणे विदुराच्या पत्नीचं नाव सुशीला होतं आणि सुदामाच्या पत्नीचं नाव सुलभा होतं. पण त्याला 10 वेळा सांगून त्याला म्हटलं अरे माझं कथा करता करता जीवन गेलं सर्व. मी 850च्या वर कथा केल्या आणि तू मला नाही ना म्हणे बाबा माझ्या मी फिक्स वाचलेला आहे म्हणे. म्हटलं तुझ्या ते ध्यानात केव्हा येईल एक रुग्ण आण म्हटलं तू. तेव्हा याला रुग्ण बसवायची ध्यानात. शेवटी ग्रंथ आणला त्याला दाखवलं सुलभा आणि विदुर म्हणजे सत्संग जर पती पत्नीने केला तर याचं फार मोठं श्रेय आहे. बरोबर, फार मोठं श्रेय आहे. आणि सत्संगामध्ये जर पती पत्नी गेले तर याच्यात जास्त फायदा स्त्रियांचा आहे. बरोबर, महिला मंडळीचा तुमचं डिपार्टमेंटचा जास्त फायदा आहे. म्हणजे आज जर तुम्ही समजा पती पत्नीने ऐकलं किंवा आता माई येणार आमची आज आज समजा याच्यावर जर वाटप झाली पुण्याची, समजा 1 रुपया यांना भेटला पुण्य आणि 1 रुपया आमच्या मायले, तर मायच्या खात्यावर 1.5 रुपया चालला आणि यांच्या खात्यावर 50 पैसे राहील फक्त. म्हणजे सत्संगामध्ये पती पत्नी जर सत्संगात असले तर स्त्रियांच्या खात्यावर 1.5 म्हणजे त्या ठिकाणी 1 रुपयातलं 75% पुण्य जमा होते आणि पुरुषाच्या खात्यावर फक्त 25%. स्त्रियांनी ऐकलं याचं 100% तुमच्या अकाउंटवर राहील, पण पुरुषाचं ऐकलेलं 50% तुमच्या अकाउंटवर आपोआप जमा होईल. म्हणजे पहा केवढा फायदा आहे. पण त्या पुरुषाला सत्संगाकरता ज्या माईने प्रोत्साहित केलं तिलाच पुण्य भेटेल बरं. ते हे बी ध्यानात ठेवून घ्या. समजा पुरुषाला सत्संगावर तुम्ही जा, मंदिरात जा, सत्संगात जा, कथेत जा, कीर्तनात जा, हे करा ते करा असं मार्गदर्शन जर केलं तर त्याच माईला 50% प्राप्त होईल. तुम्ही ती केवायसी केली नाही, काही नाही कोणते कागदपत्र नाही, काही नाही कशात ते खात्यावर हे 2-3 म्हणतात बा आमच्या खात्यावर आले, तुमचे कसे आलेली हा तुम्ही काही केलंच नाही मला माहिती नाही. तुम्ही समजा कोणते कागदपत्र केले माणसाला प्रोत्साहन दिलं नाही. नाही यायचं काय सल्ला चालला इकडे सोयरायचं का हे इकडे बसल्या यायचे व्हायला वाटतं केवायसी भाऊ म्हणून त्याचं चालणार नाही. आता येत आहे बरं ते 16 तारखेला करून घेतात ते. म्हणजे मी मोबाईल वाचला आता म्हणून ऐकलं बातम्यामध्ये. आज तो अशा प्रकारे निघून गेले. त्यांची आणि विदुराची भेट झाली. विदुर आणि आपल्या उद्धवाची. उद्धवाला विदुराला एवढा आनंद झाला उद्धव भेटल्यावर, कारण उद्धव दिसायला देवासारखे होते. बघ गळ्यात पडले विदुराच्या आणि उद्धवाने देवाच्या लीला सांगितल्या की देवनीच धामाला गेले सर्व काही. पण जाताना म्हटले विदुरा तुझी आठवण करून गेली. याला भक्ती म्हणता बरोबर. डोंगरीजी महाराज म्हटले भक्ती ऐसी करो की भगवान उसे याद करे. अशी भक्ती करायची. आपण प्रमाण म्हणतो ना की वाट पाहे उभा भेटीची आवडी. पण आपली वाट पाहत होता देव पंढरपूरला. आपण पंढरपूरला गेलो की देव म्हणतो हे केव्हा घरी जातील याची देव वाट पाहतो. कारण आपण घराकडे यायला निघालो की देव म्हणतो चला बरा ताण गेला डोक्याचा. देव आपली वाट पाहत नाही. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सावतोबर आहे, गुरोबर आहे, ही जी मंडळी आहे यांची देव वाट पाहतात. कारण मग त्या ठिकाणी उद्धवाची त्यांची भेट झाली. देवाच्या निज धामगमनाच्या चर्चा झाल्या. पण उद्धवाने सांगितलं की विदुरा देव निज धामाला जाताना तुझं स्मरण करून गेले आणि सांगितलं की मी अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं, तुला सांगितलं, हनुमंतरायांना सांगण्याचं आश्वासन दिलं. पण फक्त विदुर काका राहून गेले. तर तुम्ही विदुर काकांना सांगा की तुम्ही मैत्रेय मुनीकडे जा आणि आत्मस्थिती समजून घ्या असं त्यांना सांगितलं. पण तुम्हाला आज्ञा आहे तुम्ही मैत्रेय ऋषीकडे जाऊन आणि आत्मकल्याण करा, आत्मस्थिती समजून घ्या. आता विदुराला बी आनंद झाला. पण मग आता विदुर मैत्रेय मुनीच्या आश्रमाकडे तर गेले, पण आश्रमाच्या बाहेर थांबले. ध्यानामध्ये मैत्र्यांना कळलं की विदुर काका आलेले. ते धावत आले. आता धावत आले, भेट झाली.
पण मग विदुर काका काय म्हटले आपलं मैत्री मुनी की विदुरा, अरे देवांनी जर चुकी केली तर देवांना आणि माणसाचा जन्म घ्यावा लागतो, आणि माणसाने जर चुकी केली तर माणसाला 4 पायाचं पशु व्हावं लागते. बरोबर, देवाची चुकी झाली की देवाला मनुष्य म्हणून जन्म घ्यावा लागतो. मग ते म्हटले विदुरा, तू काही सामान्य व्यक्ती नाही, तू यम आहे ना. विदुर यम होते, यमाचे अवतार आहे ना. मग ती यमाची चूक झाली होती नाही गुन्हेला. यमाची कोणती चूक झाली? एका राज्यात चोरी झाली, चोरांनी द्रव्य चोरलं आणि पळायला लागले. मग राजाच्या सेवकाचं लक्ष गेलं, ते सेवक त्याच्या मागे लागले. त्या चोरांना वाटलं की आता काही आपण वाचत नाही. मग ते मांडव मुनीच्या आश्रमात शिरले. मांडव मुनीच्या आश्रमात गेले आणि आश्रमात गेल्यानंतर त्यांनी ते द्रव्य त्या साधूच्या पाठीमागे टाकून दिलं, मांडव मुनीच्या, आणि चोर तर मागच्या दाराने पडून गेले. पण जेव्हा राजाचे सेवक आश्रमात गेले ते म्हणे, का हो, चोर तर काही कलाकार आहे, म्हणजे चोरी बी केली, आश्रमामध्ये बी आला आणि डायरेक्ट साधूचा वेश घेऊन बसला, म्हणजे ते एकदम कलाकारी आहे. मग त्यांनी काहीच विचार केला नाही, डायरेक्ट उचललं ना मांडव ऋषीला आणि द्रव्य बी उचललं, म्हणजे मुद्दे मला सहज सापडले आणि दरबारात घेऊन आले. राजाला सांगितलं, महाराज हा इतका कलाकार आहे, म्हणजे चोरी केली आणि आश्रमात जाऊन एका मिनिटामध्ये साधूचा वेश घेतला आणि द्रव्य पाठीमागे लपवलं, पण आम्ही ते प्राप्त केलं म्हणे. आता राजाला बी राग आला की बापरे, एवढा कलाकार चोर. राजाने डायरेक्ट निर्णय दिला, बरे जा यांना फाशी देऊन टाका. फाशी एका मिनिटात. ते मांडव मुनी विचार करायला लागले की आता आपण 10 मिनिटं पहिले ध्यानात होतो, आपल्या आश्रमात होतो, आणि इथे आले की डायरेक्ट फाशी. बरं, ते त्यांना सुळाकडे घेऊन निघाले. त्या सुळाचं पाणी झालं. ते दोर होते जे फासाचे, त्यांचे फुलाचे हार झाले. मग ते जल्लाद लोक घाबरून गेले ना, फाशी झाले जल्लाद असतात. ते म्हणे, बापा हे काही नकली साधू नाही, म्हणे असली साधू आहे. त्यांनी पाय धरले, म्हणे महाराज आमची चूक झाली, आम्हाला क्षमा असावी. ते मांडव म्हणून म्हटले, तुमचा काही दोष नाही, तुम्ही तर रोजदार आहे, तुम्हाला तर तुम्ही नौकर आहे. मग ते राजावर धावत गेले, म्हणजे महाराज आपण जो चोर म्हणून साधू आणला तो साधू चोर नाही, तो ओरिजिनल साधू आहे. राजा धावताना पाय धरले, म्हणजे महाराज तुमच्या पाठीमागे द्रव्य सापडलं, त्याच्यामुळे आम्हाला घाईघाईत निर्णय घ्यावा लागला, क्षमा असावी. ते मांडव मुनी म्हटले, राजा तुझा बी काही दोष नाही. राजा भाई बरं झाला वाचलो बापा, हा यमाचा दोष आहे. मग ते यमाकडे गेले संयमनी नगरीत. आता यम धावत आला, हात जोडले, नमस्कार केला, म्हणजे यमा आज मला फाशी शिक्षा कशी झाली, मृत्यूदंड का झाला? यम म्हणे, महाराज तुम्ही 3 वर्षाचे होते तेव्हा तुम्ही एका माशाला काळी टोचली आणि ती मेली, त्याच्यामुळे मृत्यू शिक्षा द्यावी लागली. ते मांडव मुनी यमाला म्हटले, 2 खाली आवाज काढली, तुला अक्कल आहे का? म्हणे 5 वर्ष वयाच्या आत जर मुलाने चूक केली तर ती माफ असते. 5 वर्ष वयाच्या आजच्या मुलाने, आणि मी 3 वर्ष होतो, मग चुकीचा प्रश्न येत नाही. म्हणजे निर्णय करताना तू चुकला. आता यम घाबरला, म्हणून म्हटले मी तुला शाप देतो की जा, तुला दासी पुत्र म्हणून जन्म घ्यावा लागेल. म्हणून ते यम दासी पुत्र म्हणून जन्माला आले. विदुर काका काही सामान्य होते, ते यम होते. मग ते यम धर्म होते म्हणून विदुराला धर्म सांगायचे आपल्या या धृतराष्ट्राला. पण या आंधळा कुठे कळायचं, वक्तेवा त्याला फुटका म्हणायचे, आमच्याकडची भाषा. ज्याला डोळे नसताना त्याला फुटका म्हणतात आमच्याकडे. वक्तेवा म्हणे, मी जर त्या सभेत असतो म्हणे तर पहिले या फुटक्याच्या काळाखाली 2 घातले असते म्हणे, आणि मग भीष्माचार्य मग द्रोणाचार्य या सगळ्याला 1-1 ठेवून दिले असते म्हणे. असा प्रकार आहे. शेवटी मैत्री मुनी म्हटले, विदुरा अरे तू यमधर्म आहे. आणि मग आता मैत्री मुनी आणि विदुर यांच्यामध्ये जो संवाद झाला तो मैत्री गीता म्हणून भागवतात प्रसिद्ध आहे. पण त्याच्यामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की
मैत्री म्हणून इंद्राला सांगतात किंवा निर्गुण परमात्म्याची गुणक्रिया ही कशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर विष्णू नामाचं म्हणजे विष्णू सहस्रनामाचं भगवत नामाचं काय महत्व आहे. त्याच्यानंतर दशविधी, त्याच्यानंतर भगवंताच्या 24 अवताराच्या कथा, सनकादिक ऋषी मरीजी यांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर आणि पुढे ब्रह्मदेवाला कशा प्रकारे आज्ञा केली आणि सृष्टीची निर्मिती कशी झाली याचं वर्णन केलेलं आहे. कारण ब्रह्मदेवाला आज्ञा केली सृष्टी निर्माण करायची, पण ब्रह्मदेव काही बेविचारी नव्हते, विचारी होते ना. ब्रह्मदेव म्हटले प्रजा उत्पन्न करायची, पण प्रजेला राहण्याकरता जी भूमी आहे तिथं समुद्रात बुडालेली आहे. मग भूमीचा अंत पाहिल्याशिवाय प्रजा उत्पन्न करणं योग्य आहे का. मग जसं आपली पैशाची आवक पाहून खर्च करतो की मनुष्य, हे तर बरोबर आहे की नाही. तसं ब्रह्मदेव म्हटले भूमीचा अंत पाहिल्याशिवाय प्रजा उत्पन्न करणं मूर्खपणा आहे. आणि हा मूर्खपणा कसा आहे, आखूड चादर सारखा. आखूड चादर जर तोंडावर घ्यायचं म्हटलं तर पाय उघडे पडतात, पायावर घ्यायची म्हणली की तोंड उघडं राहते. म्हणजे आखूड चादर असे असते ना. तर तसं या ठिकाणी असं म्हटलं की भूमीचा अंत पाहिल्याशिवाय आता ती भूमी सौदा पडेल वर कशी काढायची असा विचार करत असताना ब्रह्मदेवाच्या नाकातून अंगठ्याच्या नखाएवढं वराह म्हणजे डुक्कर, वराहाचं पिलू बाहेर आलं. एका क्षणामध्ये ते हत्ती एवढं झालं आणि दुसऱ्या क्षणामध्ये पर्वता एवढं. वेद मंत्राने त्यांची पूजा अर्चा झाली. आता ते मायामय वराहाचं गुरगुरलं आणि त्यांनी समुद्रात प्रवेश केला. समुद्रात गेले, जी बुडाली पृथ्वी होती ती दाढेवर काढली. म्हणून 2 प्रमाण आहे. देवे उचलली स्वमुखे वेदिनी, म्हणजे वरा अवतारामध्ये दाढेवर पृथ्वी देवाने वर आणली. आणि कृष्ण अवतारामध्ये देवे उचलली स्वकरे वेदिनी, म्हणजे करंगडीवर गोवर्धन धारण केला. करंगडीवर गोवर्धन धारण केला आणि वरा अवतारामध्ये दाढेवर पृथ्वी उचलली. मग आता ती पृथ्वी देव वर काढायला लागले, पण त्यांच्या अंगावर एक दैत्य जाऊन आला. तो दैत्य देवाला काय बोलला, बोले जंगली सुवर, म्हणजे रानटी डुक्कर असं अर्थ होतो त्याचा. जंगली सुअर कहा जा रहे हो भागे भागे. त्याला भगवान म्हटले मैं तो जंगली सुअर हूं लेकिन तू गावठी सुअर आहे बोले. अभी जंगली सुअर का हिसाब थोड़े चंद मिनिटों में बताते हैं. असं म्हटलं. देवाने ती पृथ्वी वर काढली, स्थापन केली. मग देवाने जी पृथ्वी स्थापन केली त्या पृथ्वीवर आपण आहे. पण आता आज आपण ज्या जमिनीवर राहतो ही देवाने वर काढलेली भूमी आहे. म्हणून भागवत असं सांगते की 29% जमीन आहे फक्त आणि 71% पाणी आहे. आणि सायन्सवाले बी सांगतात तेच. ते म्हणतात 72% पाणी आहे आणि 28% जमीन आहे. मग त्यांनी 1-2% पार्टी ठेवतील ते असतं. सायन्सला माने कोणी, ते अध्यात्माला कसं मानतील. पण नारायणदादा काही काही गोष्टी ज्या विज्ञान अंधश्रद्धा समजते त्याच्यातलं मर्मच त्यांना कळत नाही. हे बा नथुसिंह महाराजांनी सांगितलं होतं इकडं चांगदेवला. समजा बरेचसे लोक म्हणतात की बा हे कथा कीर्तन हे सगळं अंधश्रद्धा आहे, मंदिरात जाणे पूजा करणे म्हणतात काय की. समजा आता एखाद्या ठिकाणी मनुष्य म्हातारं मेलं, मग ते बांगड्या फोडतात बाहेर फोडायच्या पूर्वी, पण त्या काचाच्या होत्या. आता या पुरीच्या बांगड्या बी वेगळ्याच आहे. ते एका पुरीची बांगडी एवढी लंबी होती अशी एवढी लांब, ते असं हाताला गोडा झाली झाले हातात 10-12 बांगड्या त्या. मी म्हटलं अशी कशी बांगडी आहे. पूर्वी काचाच्या बांगड्या असायच्या, पण त्याच्यामध्ये शास्त्र होतं. मग आता त्या बांगड्या फोडायच्या याला विज्ञान काय म्हणे नारायण दादा, अंधश्रद्धा म्हणे की नाही बांगड्या फोडणं. पण त्याला अध्यात्मशास्त्र मान्यता का देते. आता पहा, आता हे आधुनिक तंत्रज्ञान निघालं, पण पूर्वी रक्त जर तपासायचं असेल तर रक्त कशावर घ्यायची,
काचाच्या पट्टीवर घ्यायची गेली. 2 पट्ट्यामध्ये काचाचं रक्त घ्यायचे आणि मग त्या पट्ट्या इथून भारतातून अमेरिकेत बी गेल्या तपासायला. तरी त्या 2 काचाच्या पट्टीमध्ये घेतलेल्या रक्तामध्ये कोणत्या आजाराचे जीवाणू जंतू आहे हे समजायचं की नाही. याचा अर्थ असा की काचाच्या पट्टीवर रक्तातले जंतू जीवाणू हे अनंत काळपर्यंत सुरक्षित राहू शकतात. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे ते रक्त काचाच्या पट्टीवर घेतलं जायचं. मग आता तुम्ही सांगा एखादं म्हातारं मेलं आणि ते जास्त आजारानं ग्रस्त आहे, तर मग शरीर संपल्यानंतर शरीरातलं आत्मतत्व निघून गेल्यानंतर शरीरामध्ये जे असंख्य आजाराचे जीवाणू आहे हे एका क्षणामध्ये शरीरात सोडून बाहेर पडतात. बरोबर. शरीरामध्ये जे आजाराचे जीवाणू आहे ते मनुष्य मरता बरोबर त्याच्या शरीरातले ते असंख्य जीवाणू त्या शरीराच्या आश्रयात राहत नाही, ते बाहेर पडतात. मग आता जे जीवाणू बाहेर आले त्यांना राहण्याकरता सुरक्षित जागा कोणती आहे? काच. आणि पूर्वी बांगड्या कोणाच्या हातात राहायच्या? स्त्रियांच्या. मग ते जीवाणू कुठे बसायचे? त्या बांगड्यावर. म्हणून बांगड्या फोडण्याची प्रथा होती. बांगड्या का फोडायला लावायचे? कारण त्या बांगड्यावर ती जीवाणू राहायची, म्हणून त्या फोडून टाकाव्या लागत होत्या आणि दुसऱ्या भरायच्या. पण मग आता काही कोणा कसं असते, हे विज्ञान जास्त पुढे गेलं त्याच्यामुळे काही कोणाला अध्यात्माला या मान्यता देत नाही. पण मग असं नाही. काही कोणा कसं असते, मी तुम्हाला सांगितलं का, काही काही लोक ज्ञानाचंही अवडंबर आणतात. ज्ञानाचा अवडंबर आणतात. पण एकदम सोपी गोष्ट आहे. आता हे मोबाईल प्रत्येकाजवळ आहे. या मोबाईलला उघडण्याकरता तुम्ही ते हे टाकलेलं आहे ना, पासवर्ड आहे की बाहेर, पासवर्ड टाकलेला आहे. पासवर्ड टाकल्याशिवाय मोबाईल उघडत नाही. आता हिंदी वाक्य आहे, माझा विषय हिंदीच असतो पण मी मराठी बोलतो. तसं काही फक्त भागवतच थोडंफार मराठी हिंदीत सांगतो. पण आता मला एक सांगा, गलत पासवर्ड से, हिंदी समझते हुए ना, गलत पासवर्ड से अगर मामूली मोबाइल नहीं खुल सकता तो गलत कर्म से भाग्य के दरवाजे कैसे खुलेंगे? नहीं खुलेंगे. चुकीचा पासवर्ड टाकला तर मोबाईल उघडत नाही, तर मग चुकीच्या कर्माने भाग्य उदायला येईल का? मग त्याचं शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून विदुर काका म्हटले, हे मैत्रिणी सांगतात की विदुरा, अरे अयोग्य कर्माने भाग्याचा दरवाजा उघडणं एवढं सोपं नाही. मग कर्म करताना कर्म हे देवाला उद्देशून करणे हेच कर्म योग्य आहे. म्हणून या ठिकाणी आणि सांगितलं की वा अशा प्रकारे तू यमधर्म होता. परंतु त्या ठिकाणी महाराज म्हणतात पुढे देवाने पृथ्वीवर काढली, स्थापन केली. स्थापन केल्यानंतर आणि मग समुद्रामध्ये केले. त्या दैत्याचं आणि देवाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये देवाने त्याला मुक्त केलं. युद्धाचं वर्णन आलेलं आहे. पण भागवताची संगती अशी आहे, रमेश बाबा, कथा सांगत आले महाराज, अर्धी कथा सांगितली बंद करून टाकली, दुसरी कथा लावून दिली. दुसरी कथा अर्धी सांगितली आणि बंद केली, तिसरी कथा लावली. आणि मग परीक्षिताला विचारलं की पहिली कथा कुठपर्यंत आली होती. म्हणजे परीक्षित सावधान आहे की नाही याच्याकरता. कारण परीक्षेचा मृत्यू अर्धा 7 दिवसावर होता ना. पण इथे सांगताना ती संगतीवर सांगावी लागते. मग अशा प्रकारे आणि परीक्षिताने प्रश्न विचारला. परीक्षित म्हटले महाराज, ज्या दैत्याला देवाने समुद्रात मारलं, मुक्त केलं, तो दैत्य कोण होता? त्यावेळेला मैत्री मुनी विदुराला सांगतात, सूत शौनकांना सांगतात आणि शुकाचार्य परीक्षिताला सांगतात. कथा एकच आहे, सांगणारे वेगळे वेगळे आहे, कथा एकच आहे. मग त्या वेळेला शुकाचार्य म्हटले महाराज तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला, एकदम सुंदर प्रश्न विचारला. या संदर्भाने तुम्ही देवाचं चरित्र विचारलं. म्हणजे समुद्रामध्ये ज्या दैत्याला मारलं तो काही दुसरा तिसरा कोणी नाही, कश्यप आणि दिती यांच्या पोटी जन्माला आलेला दैत्य. आता
कश्यप ऋषीला 2 पत्न्या होत्या, एक दिती आणि दुसरी आदिती. आदितीला देव झाले आणि दितीला दैत्य झाले. दितीच्या पोटी दैत्य आले. म्हणून भागवतात एक लिहिलेलं आहे, प्रत्येकाला आपलं आणि गोत्र माहित पाहिजे. बरोबर, गोत्र माहित पाहिजे ना. तुम्हाला माहित आहे ना गोत्र? म्हणजे गोत्र कोणते असतात? कश्यप, वशिष्ठ, विश्वामित्र, अत्री, भारद्वाज, हे हे गोत्राचे नाव आहे बरं ऋषीचे. मग हे गोत्र प्रत्येकाला माहित पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो, रोज स्नान करताना गोत्राच्या ऋषीचा उच्चार झाला पाहिजे. 7-8 वेळा गोत्राचं नाव घेऊन घ्यायचं ऋषीचं. त्याचा फायदा एक आहे की सहसा पितृदोष गोत्राच्चारण करणे वाले को नाही होता है, महाराज म्हणता. बरोबर, म्हणून नित्य गोत्राचरण करू, नित्य गोत्राचा उच्चार करायचा. आणि ज्याला गोत्र माहिती नाही ते बांधणारा म्हणता आमचं गोत्र काय सांग, बाबा काय सांगेल. मग म्हणा कश्यप. आता कश्यप का म्हणा? तुम्ही का दैत्याचे भाऊ का देवाचे, आम्हाला काय माहितीये? म्हणजे तुमची माय का दिती आहे का आदिती आहे ते तुमचं तुम्ही पहा. बरं, कश्यप म्हणा, म्हणून आपला कश्यप म्हणायला होता ते. असा प्रकार आहे. बरं, मग त्यावेळेला आणि सांगितलं की यांच्या पोटी आलेला तो दैत्य हिरण्याक्ष नावाचा. मग परीक्षिताने परत प्रश्न विचारला की महाराज, कश्यपासारख्या महान ऋषीच्या पोटी ह्या दैत्य कशा जन्माला आले? मग त्यावेळेला सांगितलं, हे बा त्याचं स्पष्टीकरण किती सुंदर आहे. डोंगरीजी महाराज म्हटले कि माँ और बाप, वाक्य किती सुंदर है. माँ और बाप जब उचित समय का पालन नहीं करते तभी पापी प्रजा उत्पन्न हो जाती है. पहा किती खोल अर्थ आहे याचा. आणि इकडे अवघात दिला की माय बापे वेळानं साधी ती, असं म्हटलं. बरोबर, पापी प्रजा तेव्हाच उत्पन्न होते. मग आता त्याचा विषय सांगताना असं म्हटलं की एक वेळा संध्याकाळी समय दिती काम पीडित झाली. कश्यपाजवळ तिने ती विनंती केली. पण कश्यप ऋषी दितीला मानिनी म्हटले, मानिनी म्हटले. आणि स्त्रियांचा एक स्वभाव असतो, स्त्रियांना त्या ठिकाणी, कारण तो हट्ट आहे ना, 3 हट्टापैकी एक हट्ट आहे ना, बाल हट्ट, स्त्री हट्ट, राज हट्ट. बरं, यांचा स्वभाव असा असतो की यांच्या डोक्यात एक वेळा जे आलं ते पूर्ण झालं तर बरं, नाही तर मोठ्या डोक्याला ताण होतो. आणि दुसरी गोष्ट, यांना राग आला की हे बोलायला लागतात ना, तर मी पुरुष मंडळीला वॉर्निंग देतो नेहमी, स्त्रियांना राग आला हे जर बोलायला लागले तर तुम्ही बोलायचं नाही. बरं, त्यांना बोलू द्यायचं. कोर्टपर्यंत बोलती न्या, विहिरीतला उपसा होईपर्यंतच मोटर चालते, कुठं माहिती आहे की नाही. आणि विहिरीतला उपसा झाला की मोटर बंद होते की नाही. पण तुम्ही मोटर बंद पडू देता ना, तिकून मोटर चालू होते, इकून पाय टाकणं चालू करता, कशाला उपसा होईल? आलं का झालं? स्त्रियांना राग आला की यांना बोलू द्यायचं. महादेव सांगता. बरोबर, मी नाही सांगत. पार्वती, महादेव पार्वती याच्यातला संवाद आहे. आणि भगवान कृष्ण आणि कृष्ण पत्नी यांच्यातला बी संवाद आहे. यांना फक्त बोलू द्यायचं. आणि यांचा उपसा झाला की यांना पश्चाताप होतो. बरोबर, की आपण रिकाम बोललो. पण तुम्ही गुपची बस सांगा, नाही बसता येईल गुपची, आज तर मोठा वाद आहे. मग त्या ठिकाणी महाराज म्हणतात की अशा प्रकारे. आणि ही दिती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. कश्यपाचा नाईलाज झाला. त्यांनी नशिबाला नमस्कार करून दितीचं मनोरथ पूर्ण केलं. परंतु अगोदर खूप सांगितलं की संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळी वेळ आहे. आणि संध्याकाळची वेळ फार शुभ असते. बरोबर, कारण संध्याकाळच्या वेळेचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, संध्याकाळी घराचा दरवाजा बंद नसावा, संध्याकाळी घराच्या बाहेर फिरायला जायचं नाही, संध्याकाळी नख काढायचे नाही, संध्याकाळी महिला मंडळींनी डोकं विसरायचं नाही, असा प्रकार आहे. संध्याकाळच्या वेळेला पुरुष मंडळींनी दाढी वगैरे करायची नाही. मात्र बरेचसे फार विषय सांगितले याच्यामध्ये. संध्याकाळी आणि हे डबे घेऊन बाहेर जायचे नाही. पण हे महाराज ज्यांच्या हरिपाठ पाटणी ते कोऱ्या गावात गेले की ते काय करता, इकडे बिचारे आपले टाळकरी टाय घेता आणि डबेवरून बाहेर जातात. असं वाटते 2-2 टेम्पे घालायचे पाठी चांगले. असा प्रकार. संध्याकाळी बैल दिशेला जायचं नाही,
असा बी एक भाव आहे. त्याच्यानंतर बरेचसे कर्म सांगितलेले आहे. संध्याकाळी झाडायचं नाही, झाडलं तर घराच्या बाहेर केर आणायचं नाही, म्हणजे बरेचसे प्रकार आहे. म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं डोक्यात तारून बरं. हा, पण एकच संध्याकाळी फिरायला जायचं नाही. पण शहरातले लोक एवढे पुढे गेले, दिवसभर घरात राहतात आणि संध्याकाळी फिरायला जातात, आहे की. म्हणून तर सुशिक्षित याच्या पुढे एक शब्द आहे. कोणता शब्द आहे रे? हे बा, हे मुसलमान लोखंड विकत घ्यायला की जुना पुराणा लोहा लोखंड. आता लोहा बी म्हणजे लोखंड, लोखंड म्हणजे लोखंड, दोनदा म्हणायचं काय कारण आहे? तसं सुशिक्षितच्या पुढे एक बेकार शब्द आहे. घरात ठेवतो सुशिक्षित बेकार, मग हे सुशिक्षित आहे पण पुढच्या शब्दाचा अर्थ लावून घ्यायचा बेकार आहे ते. हा, झालं. तसं पाहिलं तर रात्री 10च्या पुढे जागरण नसावं असा एक नियम आहे. जेवण 8च्या आत करायचं, 10च्या पुढे जागरण नसावं. 10च्या पुढे रात्री 3 वाजेपर्यंत भूत पिशाच यांच्या वेळा असतात. महादेवाचं मंदिर रात्रभर उघड असते, पण रात्री 10 नंतर 10:30 11 नंतर 3 वाजेपर्यंत भूत प्रेत यांची ये जा चालू असते. पण मग आता ते काय लोक अशी वेळे झाले. ते मागे एक गाणं निघालं होतं ना, बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पे दिन को आराम करो. पाहतो काय गाणे, काय कसं काय परिवर्तन सांगा तुम्ही. असा प्रकार आहे ना. मी विरोध करतो अशाला भागले, पण मुद्दा लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला असं अकृत्य घडल्या पुढे आणि कश्यपाने स्नान केलं आणि गायत्री मंत्राचा जप केला. गायत्री मंत्र येतो तुम्हाला? हा, ज्यांना येतो ते भाग्यवान आहे. आला तर म्हणून घ्यायचा किंवा म्हणायचा. महिला मंडळींनी सकाळी स्नान करायच्या वेळेला किंवा शरीर ओलं झाल्यानंतर मला सुरुवात करायची बरं. हा, नाही तर बाथरूम मध्ये गेले पण टाकायला सुरू करून द्यायचं, तसं नाही ना. शरीर ओलं झाल्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा. गायत्री मंत्राचा असा प्रभाव आहे म्हणजे बा सर्व मंत्राचा तो राजा आहे. आणि तुम्ही इतर मंत्र 1000 वेळेला म्हटले, गायत्री मंत्र 1 वेळा म्हटला तरी तेवढं पुण्य प्राप्त होते. आणि गायत्री मंत्र 1000 वेळेला म्हटले आणि एक मृत्युंजय मंत्र म्हटला तर तेवढं पुण्य त्याच्यात आहे. गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः. आणि महामृत्युंजय ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मुक्षीय मामृता. आता याच्यात पादुपद जर जोडलं तर यज्ञ होतो बरोबर. पादुपद म्हणजे कसं, यज्ञ कसा होतो? ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एवढं म्हटलं की मंत्र झाला. आणि यज्ञ करताना आहुती टाकताना, आहुती जर तुम्ही अशी टाकली, हे बा हे करंगडी हे मोठे सोडून द्यायचं, हे मधले 2 मोठा आणि ते साखरले याच्यात घ्यावं लागते असं. आणि यज्ञामध्ये असं टाकावं लागते बरं. हे टीव्ही वगैरे असे फेकताना दाखवतात, तसं नाही चालत. हा, ते साखरले या 2 मोठ्यात घ्यावं लागते आणि याला टाकावं लागते. मग इदम गायत्री इदम न मम असं म्हटलं की यज्ञ झाला. इदम त्र्यंबकाय इदम न मम म्हणजे तो महादेवाला यज्ञ झाला. इदम गणपते इदम न मम गणपतीला यज्ञ झाला. इदम हनुमंते इदम न मम तो मारुतीला अभिषेक झाला. इदम न रामाय इदम न मम. हे पालोपट लावलं म्हणजे ज्या देवाच्या नावाचा उच्चार करून लावलं त्या देवाला तो भोग प्राप्त होतो. यज्ञातून ती आहुती देवापर्यंत जाते. मग काही काही म्हणते यज्ञातूनच जाते का? कारण यज्ञ हे देवाचं मुख आहे. मैत्रीमुळे सांगतात बरं, यज्ञ देवाचं मुख आहे. जसं यज्ञाद्वारेच ते देवाला पोहोचते. मोबाईल मधून फोन लावला तर एकमेकाचा आवाज एकमेकाला केव्हा जातो का बायला सांग बरं. समजा तुला फोन लावला, मला फोन लावला तू, तर तुझा आवाज मला ऐकायला येईल किंवा माझा तुला ऐकायला येईल केव्हा येईल? नाही ना बघ ना, रेंज असली तर बरोबर आहे की नाही. आणि ते बी कसं, तुझा बी फोन रेंज मध्ये पाहिजे, माझा बी. त्याच्यामुळे तुझा फोन तुला सांगेल की महाराज कब्रस्थान मध्ये नाही, सांगेल की कब्रस्थान जाईल ते.
मग काय ते कवरी क्षेत्र आहे का ते? हा माझं चुकलं. हा माझं चुकलं, बरोबर आहे, कवरी क्षेत्र आहे. मला कब्रस्तान म्हणते का ते? हा म्हणजे असा प्रकार आहे. जसं या मोबाईलच्या प्रक्रिया आहे की रेंजमध्ये असल्यानंतर आवाजाची क्रिया सुरळीत होईल, तसं यज्ञ कर्मकांडामध्ये मंत्र जर सद्युक्त असतील, मंत्र शुद्ध असतील, तर ती क्रिया देवापर्यंत जाते बरोबर. आणि नंबर बरोबर दाबले तरच फोन लागतो, नाही तर दुसऱ्याला लागला शिवी खावी लागते एखादी. म्हणजे दुसऱ्या नंबर लागून गेला तर एखादा असतो वरचा रांग नंबर बनणारा, पण शिव्या देणारी जास्ती असतात. मग तसं कर्मकांडामध्ये या गोष्टी फार सूक्ष्म पद्धतीने पाळाव्या लागतात. म्हणून इथे मैत्री मुनी सांगतात की अशा प्रकारे राजा कर्मातली गती फार सूक्ष्म आहे. मग त्या ठिकाणी मग यांनी गायत्री मंत्र जपायला बसले कश्यप, आणि मग दिती स्नान करून त्यांच्या पुढे घाबरत घाबरत गेली. दितेला पाहिलं त्यांना एकदम राग आला आणि कश्यप ऋषी काय बोलले ते म्हटले, हे अभद्र स्त्रिये, तुझ्या मनाच्या मलिनतेमुळे आणि संध्याकालीन दोषामुळे तुझ्या पोटी 2 आदमपुत्र जन्माला येतील. ते या सृष्टीला वारंवार त्रस्त करतील आणि शेवटी ज्या वेळेला सृष्टी त्रस्त होईल तेव्हा मारण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागेल. असं म्हटल्यावर दिती मोठ्याने हसली. तिला आनंद झाला ना. आता कश्यप म्हटली, हिला कशा आनंद झाला? हिच्या पोटी दैत्य जन्माला येतील असं म्हटल्यावर हिला आनंद कसा झाला? कश्यपाने विचारलं की दिती तू हसली कशा करता, तुला आनंद कसा झाला? दितीने काय सांगितलं की हे नाथ, माझ्या मुलांना मारण्याकरता देव अवतार घेईल याच्यापेक्षा कोणतं भाग्य आहे? कारण साधू संत ब्राह्मण यांच्या शाखाने जर माझे मुलं मेले असते तर त्यांची मुक्ती झाली नसती. देवाच्या हातून ते मरतील म्हणजे त्यांची मुक्ती सुनिश्चित आहे. मग देवाविषयी पूज्य भाव पाहिल्या बरोबर आणि कश्यपाने आशीर्वाद दिला म्हणजे जा, तुझा नातू भगवत भक्त होईल. आणि नातू पैशाचं व्याज असते बरं. नातू म्हणजे रमेश बाबा जेवढा जीव मुलात दुसरं नातं असतो की नाही. हो, ते माझा अनुभव मी सांगतो मी, आणि तुमचं बी अनुभव पाहतो ना. तेवढा जीव यायचाच आहे ना. म्हणजे आता हे मोठे जर गेले तर यांना म्हणा नाही लवकर गाडी आणू नका काही, पण हिला आलं कधी जोरात धाव करत होता त्याच्या पास की हळूहळू जावा असं आहे. नातू पैसे व्याज आहे ना. आणि तसं नाही, आता ती एक नाळच जुळलेली असते. ते मला ते मुलं विचारत नाही नारायणाला, पण ते नातू विचारतात की तू जेवला का, आणि तू टायमावर झोपून राहता म्हणे. ते मोठं नातू पहा, ते मोबाईल भारी मला ते मोबाईलवर पाहतो ते डोळे खराब होते. ते मला सांगते मोबाईल पाहायचा ते डोळे खराब होते म्हणे. तू जास्ती बातम्या ऐकत असतो नाही काय, ते बातम्या तू काय समस्या नाही तुला असं म्हणतात. हे तू सांगण्यात तात्पर्य नातू भगवत भक्त होईल असं आशीर्वाद दिला. मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे किंवा अशा या कर्मामुळे आणि कश्यपासारख्या महान ऋषीच्या पोटी 2 आदमपुत्र जन्माला आले. मग आता त्याचे काही भाव सांगितले. काही वेळा कसं असते, केले कर्म झाले त्याची भोग आले. काही वेळा आपण जे कर्म करतो तेच भोगायला मिळते, असा प्रकार आहे. म्हणून या 3ऱ्या स्कंदामध्ये आणि शेवटी हिरण्यकश्यपाच्या जन्माची कथा, त्याच्यानंतर आणि शेवटचे जे 2 अध्याय याच्यामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये असं म्हटलेलं आहे की पुढे मनु कन्याच्या वंशाचं वर्णन आलेलं आहे. मनु महाराजांनी शतरूपायांनी आपली कन्या कर्दमाला समर्पित केली ती होती, तिच्या लग्नाची कथा आलेली आहे. यांच्यामध्ये पुढे कपिल अवताराची कथा आहे. म्हणजे कारण आपल्या भारतभूमीमध्ये 5 महापुरुष जन्मजात ज्ञानी आहे. त्याच्यामध्ये कपिल एक, नाथ महाराज हरिपाठामध्ये लिहितात, शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीच झाले. शुकाचार्य, याज्ञवल्क, दत्तात्रय आणि कपिल मुनी हे 4
आणि पाचवे ज्ञानी उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणे आले लोटांगणी सांगदेव. म्हणजे ज्ञानोबा आहे हे 5 ज्ञानी जन्माला येतावर ज्ञान घेऊन आले. त्याच्यापैकी मनू महाराजांची कन्या देवहूती आणि कर्दम यांच्या पोटी कपिल भगवान या ठिकाणी अवतरला आले. कपिलाने आईला जो उपदेश केला या ठिकाणी देवहूतीला, तोही उपदेश भागवतामध्ये विदुर काकांनी जो केला, विदुराला जो केला गेला मैत्रिणी मिळून, तोच उपदेश केलेला आहे. मग आईला उपदेश करताना देहासक्तीचं या ठिकाणी दुःख कसं आहे, त्याच्यानंतर आणि गर्भावस्थामध्ये माणसाला ती दुःखाची प्राप्ती होती. मग त्याच्यानंतर कर्म करताना कर्मामध्ये कोणते दोष राहतात याचं वर्णन केलं. आणि मग देवहूतीला परमानंदाची प्राप्ती. मग देवहूतीला जिथे परमानंदाची प्राप्ती झाली ते मातृगया म्हणून सिद्ध झालं बरं. आणि कपिल मुनी जिथे अदृश्य झाले ते कलकत्त्याजवळ संगम तीर्थ आहे, त्या संगम तीर्थावर कपिल भगवान अदृश्य झाले. आणि यावेळी इथे 3रा स्कंद समाप्त झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की. 4थ्या स्कंदामध्ये आणि मनुकन्यांच्या वंशाचं वर्णन, नरनारायणाच्या अवताराची कथा आणि विश्वसृजा या सत्रामध्ये दक्षाचं आगमन झालं तेव्हा घडलेल्या प्रकाराचं वर्णन आहे. कारण स्वर्गामध्ये यज्ञ कर्म झालं त्यावेळेला त्या यज्ञामध्ये दक्ष महाराज आले. आता दक्ष प्रजापती होते, ते काय एखादा आडनाव प्रजापती आहे ना, वाटते मसरूडचे जनक महाराज प्रजापती आहे का? सोडून घेते. हा, कोणतरी प्रजापती आहे इकडे एकदम. हा, पण हे काय प्रजापती उत्तर प्रदेश. हा, मग दक्ष प्रजापती होते. म्हणजे बा प्रजापती आडनाव वेगळं आणि सगळ्या प्रजेचे महाराज वेगळे, सार्वभौम होते ना ते. मग आता राजा आल्यानंतर, मंत्री आल्यानंतर, जसं शाळेत शिक्षक आल्यानंतर विद्यार्थी शिष्टाचार म्हणून उभं राहतात ना, मग तसं नियम होता सर्वांनी उभं राहायचं. मग दक्ष आल्यानंतर सर्व देवी देवता उभे राहिले. फक्त 2च लोक उभे राहिलेले, महादेव आणि ब्रह्मदेव. आता ब्रह्मदेव का उभे राहिलेले? ब्रह्मदेवाने आपणच याला उत्पन्न केलं, काय उभं राहायची गरज आहे? आणि महादेव बिचारे आपल्या समाधीत होते, इथे कोण आलं कोण गेलं याचं लक्ष नाही. आणि महादेव जवळ होते दक्षाचे. तर दक्षाला राग आला. ते म्हटले सर्वांनी माझा मान सन्मान केला, पण माझाच जवळ भगवान महादेव याने मला मान दिला नाही. मग ते राग आला त्यांना. आणि ब्रह्मदेवाविषयी बी राग आला. पण बरेचसे मंडळी व्यवहारामध्ये चापलूच असतात. म्हणजे आग बी लावून देतात आणि विजवायला अगोदर बादली घेऊन पहिले असतात. तसं ब्रह्मदेवाने बाजू सावरून घेतली. ब्रह्मदेव शेप राहिले, पण वैर तर महादेवशी झालं. मग दक्ष महादेवाचं वैर करायला लागले. मग एक वेळा दक्षाने यज्ञाचं आयोजन केलं. मग त्याने सर्वांना आमंत्रण दिले, फक्त महादेवाला दिलं नाही. म्हणजे स्वतःच्या मुलीला जावायला आमंत्रण दिलं नाही. आता याच्यामध्ये सूत्र असं आहे की वारकरी संप्रदाय असो, कोणते 16 धर्म असो, पंथ असो, सर्वांनी महादेवाची उपासना करायलाच पाहिजे. कारण सर्व देवादी देव महादेव आहे. वारकऱ्यांनी जर महादेवाचा द्वेष केला तर वारकरी नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सर्व विश्वातलं दैवत महादेव आहे बरोबर. म्हणून सर्व महादेवाला कमी लेखता कामा नये. आणि आता महादेवाचा काळ आलेला आहे. त्या प्रदीप मिश्रापासून चांगलं झालं ते काही शिवाला. आणि हे जुने जाणे मंदिर बिचारे महिला मंडळीने साफ केले बरं. म्हणजे महादेवाची सर्व सेवा चालली आता अशा प्रकारे. आणि महादेवालाच आमंत्रण होतं. मग या स्वर्गातून या सर्व स्त्रिया, देव स्त्रिया मृत्यू लोकांमध्ये दक्षाच्या यज्ञभूमीमध्ये कैलास मार्गे यायच्या.
आता हे सती हिला भगवान महादेव भवानी म्हणायची आणि ही महादेवाला भोलेनाथ म्हणायची. मग सती देव स्त्रियांना विचारायची की तुम्ही एवढा शृंगार करून कुठे चालल्या. तेव्हा त्या सांगायच्या की तू जास्त बापाच्या घरी येत नाही म्हणे. आम्हाला आमंत्रण आहे, तुला नाही का. स्त्रियांचा अशी स्वभाव असतो, यांना जरी एखादी वस्तू मिळाली आणि एखाद्या दुसऱ्या बाईला नाही काही भेटलं तर या गपचीप घरी जाणार नाही, त्या दुसऱ्या बाईला मुद्दाम टोचून जातील ना की तुला नाही भेटलं का काही. म्हणजे तिला म्हणजे जागी कोण जसं सापावर पाय देऊन जातील समजा. म्हणजे प्रभू रामचंद्रांना वनवास झाला याच्या मागे 25% दोष डोंगरीजी महाराज तत्वार्थ रामायणामध्ये कौशल्याचं बी दाखवतात. रामाला वनवास झाला याच्यामध्ये 25% चुकी तत्वार्थ रामायणामध्ये कौशल्याची बी आहे. कारण रामाच्या राज्याभिषेकाची उद्याच तयारी झाली, उद्या करायचा. मग कौशल्याला बातमी कळली, आनंद झाला होता ना कौशल्याला. मग आनंद झाला, त्या आनंदाच्या भरामध्ये कौशल्याने सर्व सुवासिनी स्त्रियांना बोलवलं आणि त्यांचा सत्कार करायला लागले. कोणाला साडी, कोणाला काही, कोणाला काही. ती बिचारी कैकेची तशी मंथरा बाजूला उभी होती. डोंगरीजी महाराज म्हटले 5-50 रुपयाची साडी हलकी फलकी तिला दिली असती तर काय बिघडलं असतं कौशल्याच्या बापाचं. पण तिने दिली नाही, तिला काहीच मिळालं नाही. पण तरी तिला राग आला नव्हता बरं कोणाला, मंथरेला. पण या बाकीच्या स्त्रिया जिला भेटलं तरी तिच्यात जायची आणि तिला काय म्हणायची, तू कैकी दासी आहे इसलिए तुझे कुछ नहीं मिळा. पाबायची जात तू कैकेची दासी म्हणून तुला काही भेटलं नाही. मग तिला ती थोडा राग आला ना, आणि त्या रागात ती काय बोलली, ही मंथरा, मैं देखती हूँ बोले कल तेरा राम कैसे राजा होता है. म्हणजे तिच्या मनामध्ये हा विकल्प आला ना. आणि स्वर्गामध्ये विघ्नेश्वरी नावाची देवी आहे, ती फार मोठी कथा त्याला जाऊ द्या, पण विघ्नेश्वरी नावाची देवी आहे. ती देवी म्हटली ज्याच्या वृत्तीत विकल्प आहे त्याच्याच माध्यमातून मला अयोध्येमध्ये जाता येईल. आणि ही मंथरा काही अयोध्येतली नव्हती, ही अफगाणिस्तानची होती. कारण कैकेयीचं माहेर अफगाणिस्तान हल्लेचं, आणि पूर्वीचं ते कैकेयी देश होता. म्हणजे हल्लेला अफगाणिस्तान नाव आहे, कैकेयी तिथली होती ना, मैत्रिकून आलेली होती. पण तिच्यामुळे हिच्यात विकल्प शिरल्यामुळे ही जेव्हा रामाच्या राज्याभिषेकाकरता फुलं आणायला गेली तेव्हा तिच्या माध्यमातून ती विघ्नेश्वरी अयोध्येमध्ये आली आणि पुढे विघ्न झालं. बराचसा काढायचा जाऊ द्या. अशा प्रकारे आणि कौशल्याची चुकी दर्शवतात. त्याप्रमाणे इथे ह्या देव स्त्रिया सतीला टोचून जायच्या, म्हणायचे तू जास्त बापाच्या घरी यज्ञ चालू आहे, तुला आमंत्रण नाही का. स्त्रियांचा एक स्वभाव असा असतो, हे 3-4 ठिकाणी न बोलवता जातात. कुठे सत्संगामध्ये नाही बोलवलं तरी जातात, मंदिरामध्ये पूजा अर्चना नाही बोलवलं तरी जातात, मैत्रिणीच्या घरी नाही बोलवलं तरी जातात, आणि आई बापाच्या घरी आमंत्रण नसलं तरी जातात. आई बापाने आमंत्रण नाही पाठवलं तरी म्हणजे जातात. 4-5 ठिकाणी न बोलवता जातात. मग सतीने विचार केला की आपल्या बापाच्या घरी यज्ञ आहे आणि आपल्याला आमंत्रण नाही. पण मग एव्हा कसं असते, मी असं म्हणत नाही, पण स्त्रियांची जात अशी चतुर असते. यांना जर यांचा अहंकार दाखवायचा असेल तर भाषा वेगळी, काही काम साधून घ्यायचं असेल तर भाषा वेगळी. म्हणजे दुटप्पी भाषा असते. जशी मंत्री लोकांची असते मंत्र्याची तशी. समजा यांना कधी यांचं अहंकार दाखवायचा असेल तर ते म्हणतात तुम्ही काय सांगता, हे पत्र तर आमच्या बापाच्या करून आणले म्हणता काय असं एखाद्या वेळेला. तुमच्या साधी गाडी नव्हती, गाडी बैल सारा माझ्या बापाने पाठवला, हा जरा अहंकार युक्तो. आणि यांना काही साधून घ्यायचं असेल तर भाषा कशी बदलते. म्हणजे सतीची कशी बदलली. सती महादेवाजवळ गेली, महादेवाला काय म्हटली, भोलेनाथ आपके ससुर जी के यहाँ यज्ञ हो रहा है. पहा तुम्ही किती बदलली भाषा. म्हणजे तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे म्हणे असं म्हटले, माझ्या बापाच्या घरी आहे. आता महादेवाचा सासरा म्हणजे सतीचा कोण आहे,
बाप आहे की नाही. पण म्हटले तुमच्या सासऱ्याच्या घरी येत नाही. आता महादेव काय येणे आहे. महादेवाला हसायला आलं की आज काहीतरी सतीला स्वार्थ साधायचा आहे. मग महादेव म्हटले भवानी यज्ञ हो रहा है ये पता है, म्हणजे यज्ञ होतोय मला माहिती आहे, पण भरपूर द्रव्य, भावंतीचं पाठबळ, सत्तेचा अहंकार, त्याच्यानंतर संपत्तीचं अभिमान हे ज्यांच्याकडे आहे त्यांचं आमंत्रण असलं तरी तिथे जायचं नाही, ते स्वीकारायचं नाही. हा नियम आहे. आणि तुझा बाप तर त्या लाईनमध्ये बसतच नाही. म्हणे तुझ्या बापाच्या घरी गेले तर आपलं कल्याण होणार नाही. पण सती काय म्हटली, तुम्ही आले असते तर बरं झालं असतं. महादेव म्हटले तुला जायचं असेल तर जा. आता सती म्हटली चला काय एका आश्रमात आपल्याला परवानगी भेटली, तुला जायचं असेल तर जा म्हणे, पण मला यायचं नाही. महादेव म्हटले. सतीने 3 वेळा बोललेली आहे इथे. म्हणजे तुम्ही आले असते तर बरं झालं असतं. काही काही लोक पाहुण्याची अशी खुशामत करताना आले त्याला, पण काही काही इथले कलाकार असतात. आमच्या गावामध्ये एक पाहुण्याला पोहोचायला गेला बस स्टँडवर. ते पाहुणं एसटीत बसलं आणि हा खाली होता. 2-3 लोक चढायचे बाकी होते. कंडक्टर बेलला हात लावलेला होता आणि हा तेव्हा म्हणतो खाली त्या पाहुण्याला, म्हणजे नाही तर आजची दिवस राहून जाते. सांगा तुम्ही आता. मी ऐकत होतो. तेव्हा म्हणतो तो की आजची दिवस राहून जाते, नाही दादा उतरी का पाहुणा खाली. म्हणजे तसं सतीने गंमतबाजी का व्हायला, पण महादेवाला 3 वेळेला म्हटलं की तुम्ही आले असते तर बरं झालं असतं. महादेव म्हटले तू जा. आता सतीने तयारी केली, गणांची नियुक्ती केली, सर्व गण जाण्याकरता तयार झाले सती बरोबर. मग आता सूत्र असं आहे, जी व्यक्ती आपल्या घरातून गेली त्याची कोणती वस्तू स्मरण म्हणून घरात ठेवायची नाही असं भागवत सांगते. बरोबर नाही तर मग काही कोणतं आमच्या बापाची काळी होती आणि आमच्या बापाची छत्री आहे आणि बाबाची वस्तू आहे, आपण त्यांचं स्मरण केलं म्हणजे त्या स्मरणामुळे त्यांना आसक्त होऊन मुक्ती लोक होत नाही. बरोबर असं सिद्धांत आहे. मग ते नष्ट करावे लागतात. तसं भगवान महादेवाने सतीचं म्हणजे भवानीचं सर्व साड्या सोड्या तिच्या पेट्या असतील तेवढं सर्व सोबत देऊन टाकलं. ती भवानी म्हटली मला काय निसं जायचं आणि यज्ञाचं पाहिलं की लगेच परत यायचं. पण महादेव म्हटलं असू दे. मग त्या दिवसापासून तेच परंपरा चालू झाली. आता मी या मुलीला कधी 1 दिवस लग्नात जायचं असलं तर 25 साड्या घेऊन जाता. या चालल्या जेवढी मोठी पेटी ते वजन डोक्यावर येण्यासारखं. आता आमची इथली पोरगी गेली, तिचं नाव काय कमलाबाई आहे. ते म्हटलं पोरी पुढे चालली, म्हणलं लग्न झाले. म्हणलं मग एवढी बॅग करून चालली. म्हणजे बाबा हे कपडे आहे. म्हणलं कपडे म्हणजे कपडेच नेसताय का? सकाळी जाणं, दुपारचं लग्न आहे, संध्याकाळी घरी येणं, एवढ्या 20 साडी न्यायची काही गरज आहे का? म्हणजे आता ते सतीपासून चालत आलं ना. आणि भवानी आकाश मार्गाने दक्षच्या यज्ञशाळेत जेव्हा आली त्यावेळेला तिला पाहता बरोबर फक्त आई आणि बहीण यांनीच तिचा सत्कार केला. बाकी मैत्रिणी गावातलं दुसरं कोणी सतीशी बोललं नाही. या सतीला असं वाटलं की आपल्याशी जे आपले म्हणजे बालपणाचे सखाय मित्र मैत्रिणी त्याही बोलल्या नाही, काय प्रकार आहे. मग तो पाहण्याकरता ही सती यज्ञशाळेत गेली. आता यज्ञशाळेत गेले तर आता यज्ञाचा नियम असा आहे की यज्ञामध्ये पहिले महादेवाचा भाग काढावा लागतो. बरोबर नेमका यांनी सर्व देवांना भाग काढला आणि महादेवाचा भाग नव्हता. आता पतिव्रता कशाला म्हणतात त्याचं लक्षण इथे सांगितलेलं आहे. मग त्या सतीचा राग अनावर झाला ना. तिचा राग अनावर झाला. तिने तो यज्ञ पाहिला, शिवविरहित दक्षाजवळ गेली आणि दक्षाला काय म्हटली. आता दक्ष अगोदर बोलले की तुला आमंत्रण नसताना तू कशी काय आली मुलीला. पण ती मुलगी काही साधी नव्हती, कारण ती जगदंबा होती ना. ती तिच्या स्वतःच्या बापाला काही बाबा डॅडी पप्पा असं काहीच नाही म्हटली. काय म्हटली म्हणे दक्षा. आता पहा तुम्ही ते ऋत्विज वगैरे त्यांनी कान टवकारले, कारण दक्षाला दक्ष देवबी म्हणत नव्हते, प्रजापती म्हणायचे सर्व. आणि स्वतःच्या लहान मुलीने बापाला बाबाही म्हटलं नाही, डायरेक्ट दक्षा म्हटलं.
तर ऋत्विज घाबरले ना. जगदंबेच्या मुखातली वाक्य होती ती म्हटली, दक्षा, ज्याच्या 2 अक्षराचा जप चुकून झाला तरी त्याचं कल्याण होते, आणि तू मूर्खपणा केला म्हणून तू त्या शिवाचा अपमान केला, तुझं कल्याण होणार नाही. अरे, ज्याच्या जीवनामध्ये शिव तत्व नाही तो शिवाची विरांटी गेल्यासारखा आहे. शिव या शब्दाची विरांटी काढली. शिव शिव म्हणजे खायची शेवली, बरं. नुसतं शिव म्हणजे प्रेत. काय रे कृष्णा, काय झालं, काय पाहिजे रे? अरे माईक हो, माईक म्हणायकरता पाहिजे का? बरं, थांब जरा 2 मिनिटं. तू म्हणतो थांब जरा. मग त्या ठिकाणी ज्याच्या जीवनामध्ये शिव तत्व नाही तो विरांटी केल्यासारखा आहे. शिव म्हणजे प्रेतासारखा आहे. आणि नेबा हा शब्द भवानीपासून तर आता बी स्त्रियाच्या मुखात तोच आहे. यांना जर जास्त राग येऊ द्या ना एकदम प्रमाणच्या बाई, तर त्या रागामध्ये प्रत्येक स्त्री, भवानीच नाही, तुम्ही इथे बसलेल्या म्हातारी असो काहीतरी मुलगी असो, यांना जर अति राग आला तर या काय म्हणता, आता मला जीवच ठेवायचा नाही म्हणतं की असं. हे खरी सांगा इमानदारीनं, यांना राग अनावर झाले तर आता मला जीव ठेवायचा नाही मला. मग असं, पण ती भवानी होती, जगदंबा होती ना. तिने सांगितलं की तुझ्या देहापासून हा देह निर्माण झालेला आहे. डोंगरीजी महाराज म्हटले, पुरुष के शरीर में जो मांस है, जो अस्थि है, वह पिता की देन है, और पुरुष के शरीर में जो रुधिर है म्हणजे रक्त आहे वह माता की देन आहे. आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ना हे आईची देणगी आहे, आणि जे अस्थि मांस आहे ते बापाची देण आहे. मग ती म्हटली, हे शरीर तुझ्या शरीरापासून तयार झालेलं आहे, म्हणून मला आता हे ठेवायचं नाही. पद्मासन घातलं, स्वतःच्या शरीरातला अग्नी प्रज्वलित केला, त्या शरीराने पेट घेतला ना. पेट घेतला, ते नंदीकिशोर ते चौताळले ना, ते दक्षाला मारायला धावले की तुझ्या चुकीमुळे, मूर्खपणामुळे आमच्या मातेला मरण आलं. भवानीला दक्षाने ऋत्विजांना खुलवलं, त्या यज्ञ करणाऱ्यांना. त्यांनी यज्ञात अवतार टाकला, ते यक्ष निर्माण केले. त्यांनी शंकराच्या गणाचा पराभव केला. हे गण कैलासाकडे पडून गेले. आता हे कैलासाकडे पडून गेले त्यावेळेला, आणि यांच्या अगोदर नारद महादेवाजवळ गेले. महादेवाला म्हटले, भोलेनाथ, तुम्ही काय डोळे लावून बसले म्हणे इथे? खाली दक्षाच्या यज्ञभूमीमध्ये सतीला मरण आलं, शरीर नष्ट झालं, तुमच्या गणांचा पराभव झाला, तुम्ही कुशाला इथे समाधी लावून बसले? दक्षाला महादेवाला राग आला ना, आणि अगं त्र्यंबकेश्वरजवळ हे जटा आदळले महादेवाने, ब्रह्मगिरीवर. मग महादेवाने जटा मोकळ्या सोडल्या आणि त्या जटा आदळल्या. तुम्ही एकदम भाग्यवानावर इथे ब्रह्मगिरीवर त्र्यंबकेश्वरला ते इथे आदळलेले आहे. आणि त्या जटा आदळल्यावर त्या जटातून वीरभद्र तयार झाला, आणि तो वीरभद्र तयार झाल्यावर त्याने महादेवाची स्तुती केली, आज्ञा केली, म्हणे जा दक्षाचा यज्ञ भंग कर. पण त्याने आगाऊ काम केलं. त्याला दक्षाचा यज्ञ भंग करायला सांगितलं होतं, दक्षाला मारायला सांगितलं होतं का? त्याने शिल्लक काम केलं. आता ती वीरभद्र निघाला, हे त्याच्यामध्ये गण भेटले शंकराचे. मग त्याने सांगितलं की आता तुम्ही चाला सगळे परत. सर्व सैन्य लावा जमा दक्षाच्या यज्ञामध्ये आले, आणि आल्यानंतर यांनी यज्ञ तर नष्ट केलाच, यज्ञ मिळवून टाकला. पृथ्वीच घाबरले. मग ज्यांनी ज्यांनी महादेवाची निंदा केली त्यांना दंड मिळाला. पूष देवता दात काढून हसली होती, त्यांचे दात पाडले. भग देवतेने नेत्राने शिवनिंदा केली म्हणून डोळे फोडले. भृगु ऋषीने मिशा लावल्या होत्या म्हणून त्यांच्या मिशा उपटल्या. त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महादेवाची निंदा केली त्यांना ते दंड मिळाले, आणि ज्या मुखाने निंदा केली तर या वीरभद्राने काय केलं की दक्षाच्या छातीवर बसले, त्यांचं शिर कापलं आणि ते यज्ञामध्ये टाकून दिलं. यज्ञामध्ये भस्म झालं. आता हाकार झाला,
यजमान जर मेला तर यज्ञ कर्म अपूर्ण राहते. बरोबर, यजमान मेला आणि यज्ञ जर अपूर्ण पडला, यज्ञाची पूर्णावती व्हायला पाहिजे. बरोबर, पूर्णावती नाही झाली तर पर्जन्यवृष्टी होत नाही. बरोबर, पाऊस पडत नाही. मग यज्ञाची पूर्णावती व्हायलाच पाहिजे. मग आता सर्वांना चिंता पडली किंवा आता यज्ञ अपूर्ण राहिला, काय करायचं. ब्रह्मदेवाकडे गेले. आता ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेव म्हटले आता महादेवाचा अपमान झाला, महादेव शांत झाल्याशिवाय कल्याण होणार नाही. मग सर्व मंडळी महादेवाकडे गेली, भगवान महादेवाजवळ. आणि महादेवाजवळ गेल्यानंतर महादेवाची स्तुती केली. महादेव प्रसन्न झाले. पहा केवढं भोळा आहे, पण तुम्ही महादेवाला एवढे भोळं समजू नका. बरोबर, नाही तर सगळे म्हणजे महादेव भोळा आहे भोळा आहे. हा, पण महादेवाच्या पूजेमध्ये काही सूत्र चुकलं तर भस्म व्हायची बी काम आहे. कारण तिसरा डोळा आहे त्यांच्या माथ्यावर, हे लक्षात असू द्या. नाहीतरी नुसतं भोळं भोळं म्हणून उपासना करसाल आणि एखाद्या वर पण चुकलं तर चक्कर पडेल. बरोबर, असा प्रकार आहे. आणि एक विनंती, काही काही भावनेच्या भरामध्ये येऊन आपल्या घरापुढे एखादा बेला झाड लावून देतात, माझा महादेवाची स्थापना करायची. असं करायची नाही कधी. काही होतं आपल्या घरापुढे बेला झाड आहे, द्या महादेव माणूस तिथे, असं चालत नाही. बरोबर, तसे उद्योग करायचे नाही. महादेवाची पूजा करताना काही नियम सांगितलेले आहे. महादेवाच्या पिंडीवर चुकून बी तुळसाबाई टाकायची नाही. हे तुळशी दल किंवा तुळशीचं पान महादेवाच्या पिंडीवर व्हायचे नाही. तुळसाबाईमध्ये महादेवाची पिंड ठेवायची नाही. पण हे आपले येडे सगळे जातात त्र्यंबकला, पंढरपूरला, देऊला. रस्त्याने चालले की 10-20 रुपयामध्ये ते पिंडा भेटतात. घरी आणल्या कुठे ठेवा, मग ठेवून जाते तुळसाबाई. तुळशीमध्ये जर महादेवाची पिंड ठेवली असत नाही ना, तर घरात दोष तयार होतो. बरोबर, कारण तुळशीचा आणि महादेवाचा काही संबंध नाही. तुळशीचा आणि महादेवाचा काही संबंध नाही. म्हणून तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवायची नाही. देवाऱ्यामध्ये पूजेत जर महादेवाची पिंड असेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण त्या पिंडीला बी तुळशी व्हायची नाही देवाऱ्यातल्या. आता गंधाचे 2-3 प्रकार आहे. गोपीचंदन म्हणजे ते आपलं गणगोळी, आणि ते लाकडाचं चंदन असते ना, ते चंदन प्रत्येक देवाला चालते. पण हे गोपीचंदन जे आपण उगाडतो नाही, खळे मातीचे, हे फक्त कृष्णाला, पांडुरंगाला, सावता महाराज, ज्ञानोबाराय, त्याच्यानंतर तुकोबाराय यांच्या प्रतिमा असतील त्यांना लावायच्या. पण महादेवाची पिंड, गणपतीची मूर्ती, तुमच्या घरातले देवांचे फोटो आहे ना, त्यांना हे पांढरा गंध लावायचा नाही. बरोबर, हे गोपीचंदन त्यांनाही लावायचं. आणि लाकडाचं चंदन असेल तर सर्व देवांना चालते. फक्त ऐकून घ्यायचं, काही एवढं बारीक विचार करायचा नाही असा. आणि म्हणजे रोजची पूजा आहे, पण एकच पथ्य पाळायची. तुळशी दल महादेवाच्या पिंडीवर ठेवायचं नाही. ते फक्त एकच दिवस आहे, वैकुंठ चतुर्दशी. त्याच दिवशी महादेवाला तुळशी वाहतात आणि विष्णूला बेल वाहतात. तुळशी ही गणपतीच्या प्रतिमेवर ठेवायची नाही, गणपतीच्या डोक्यावर ठेवायची नाही. आणि जेव्हा शालिग्राम असेल, कृष्णमूर्ती असेल, तर यांना तुळशी दल दिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. बरोबर, कृष्णाची मूर्ती असली तर तिला तुळशीचं पान किंवा तुळशी दल दिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. कारण तुलसी दलाविन विष्णू भुकेला, तुलसी दल दिल्याशिवाय विष्णू हा उपाशी राहतो. म्हणून आपण नैवेद्य नेला की तुळशी पान नेतो त्याच्यामध्ये, पण एकादशी दिवशी तुळशी पान तोडायचं नाही. मग तसं तोडून ठेवायचं. आणि नाही आठवण राहिली तर तुळशी खाली जर पडलेलं असेल एखादं पान तर ते उचलून घ्यायचं. या तुळशी वृंदावनामध्ये अगरबत्ती खोसायची नाही. दिवा लावायचा असेल तर तुळशीच्या साईडला लावायचा असा. हे काही मावशा काय करतात, त्या तुळशीबाईच्या फळाचा दिवा ठेवून देतात. सकाळी जाऊन पाहता आधी तुळसाबाई ते वातीने ओरपावून जाते. म्हणजे झालं, अगरबत्ती अशी खोसता की तुळसाबाईला चटके लागतात पारायले. म्हणजे हे तुळशीच्या खाली जे माती आहे याला माती म्हणायची नाही, कारण हे कृष्णाचं शरीर आहे. बरं, विष्णूचं, हे विष्णूचं शरीर आहे. मग असा प्रकार आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो जा अगरबत्त्या खुसल्या असतात, 2-2, 3-300 काड्या त्याच्यामध्ये. ते
मग आता हे साधे प्रकार आहे. म्हणजे काही वेळेला साधे सुधे वर्म चुकले तर असे प्रकार होतात ना. आता साधी नेत्राने निंदा केली तर डोळे फुटले, हाताने निंदा केली हात कापले गेले, बघा म्हणजे मिशा दाखवल्या तर मिशा उपटल्या गेल्या, दात काढून हसले तर दात पाडले गेले. हा प्रकार झाला. याच्याकरता हे आपले साधे सूत्र असतात. हे जरी व्यवहारात पूजेत चुकले तर काही लोक म्हणतात बा आम्ही तर नारायण नागबली बी केलं, त्रिपिंडी बी केली, गया शार्द बी केलं, पण दोषच जात नाही घरातला. मग हे असे काही काही साधे सुधे वर्म चुकतो ना आपण. समजा आता हे साऊंडवाले जोडून चालले गेले इथून. समजा ते ह्या रामाना कृष्णा उठला दोघी जण आणि ह्यानं कुकडच्या पिना काढून कुकडे घुसून द्यायला फटाकी होती की. मग आता साध्या नुसतं वायरी खुशाचा गडबड झाली तर इथं फटाके होता. तर मग आता हे बी तर सगळं वायरी टोचणार लावणार नाही. याचे बी काही गणित असते. म्हणून हे साधे सुधे विधान आहे की एवढी पथ्य पाळायची असा प्रकार आहे, असतो अशा प्रकारे. आणि मग महादेव प्रसन्न झाले. प्रसन्न झाला महादेव म्हटले अश्विनी कुमार ज्यांचे अवयव नष्ट झाले त्यांना अवयव देतील, बघायला त्याच्यानंतर आणि नेत्र मिळतील, पूज देवतेला दात मिळतील, त्याच्यानंतर भोगळा बोकडाच्या मिशा मिळतील. पण दक्षाची मान यज्ञात भस्म झाल्यामुळे सविनय म्हणजे बकरा, बकऱ्याचं शिर त्याच्या धडाला लावून आणि यज्ञ पूर्ण करून घेणे असं आश्वासन दिलं. मग बकरा कापला आणि ते शिर त्या दक्षाच्या शिराला लावलं. मग हे काय त्या मूर्ख लोक इथे आपल्याला पकडतात म्हणा. त्याने मला तुम्ही तर सांगितलं की बकरा कापायचा असतो. अरे त्यांना म्हटलं गाढवांनो, दक्षाला जिवंत करण्याकरता बकऱ्याचं शिर लावलं गेलं. आणि बली द्यायची प्रथा आहे मी असं म्हणत नाही. तुम्ही बकरे कापा, कोंबडे कापा, पण ज्यांना कापून जिवंत करता येतं त्यांनी कापायचं, आगाऊपणा करायचं नाही. आलं का लक्षात? ज्याने संजीवनी मंत्र अवगत केला त्याने बकरा कापा ना. आणि मी तर नेहमी सांगतो, काही काही लोक नारायण दादा जे बिचारे गरीब प्राणी आहेत त्याचा नवस करता लोक की मला नातू झाला तर मी 5 बकरे कापीन, मला नातू झाला तर 1 वाघ कापीन म्हणलं म्हणा. नाही तिने येत त्यांना, हे येणार त्यांना. बघतो काय म्हणे, बघतो नारायण दादा म्हणे गरीब असता बिचारे बकरे कोंबडे त्यांना कान धरून आणतात आणि त्यांना कापून टाकतात म्हणे. मग बुवा काय म्हणायचे, अरे वा कापलं मी यायला येतो. मला इतकं हसायला आलं. बुवानी आमच्या खामगावला सांगितलं होतं एक वेळेला, म्हणजे माझा काना होता, मी रात्री गेलो बुवाचं कीर्तन होतं बघते बुवाचं. बुवा म्हणजे खुशाल गरीब प्राणी आणतात आणि त्याला कापता म्हणे, बकरे कापता लोक, वाघ कापा म्हणे मी यायला येतो म्हणे. मला इतकं हसायला आलं की अवघड एकदम. मी असं म्हणत नाही, मग असा प्रकार आहे. मग त्या ठिकाणी सर्वांना अवयव प्राप्त झाले, दक्षाचा यज्ञ पूर्ण झाला. पण दक्ष उठून उभे राहिले. आता आपलं शिर गेलं ते बकऱ्याचं लागलं, मग ते बोकड कसं ओरडते तसं तोंडात अंगठा घालून जर महादेवाच्या मंदिरात ओरडले तर महादेव लवकर प्रसन्न होतो. वर हा बम बोलले ते तोंडात बोट घालायचं आणि अंगठा फिरवायचा. ते बोकड बोंबलते ना तसं कधी ओरडले बम बम म्हटलं तुम्ही तर महादेव प्रसन्न होतो. ही महादेवाला प्रसन्न करण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही बरेच दिवस झाले महादेवाची पूजा करता पण काही साक्षात्कार नाही, काही नाही. तुम्हाला कधी शंका नाही काय महादेव आहे की नाही बाबा याच्यात. आपण इतके दिवस झाले तो याच्यात पाय टाकतो, याच्या आगावर याची पूजा करतो, काहीच त्याला काही फायदा वाटत नाही. तर फक्त 5च दिवस तुम्ही तोंडात बोट घालून निसं बम करून पाहावर फायदा होतो की नाही. पण श्रद्धा पाहिजे बरं. श्रद्धा असेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारून. कारण विश्वास ही तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास असेल तर देवावर सत्ता गाजवल्या जाते. अशा प्रकारे यज्ञ कर्म पूर्ण झालं. पुढे ही सती आणि हिमालयाच्या पोटी जन्माला आली आणि तिने 80,000 वर्ष तपश्चर्या करून आणि भगवान महादेवाला प्रसन्न केलं. परत आणि पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला. ते विवाहाची कथा बी आलेली आहे. त्याच्यानंतर आणि पुढे या 4th स्कंदामध्ये पुढे पृथ्वीचं दोहन वगैरे ही कथा आलेली आहे. त्याच्यात शेवटचे 3-4 अध्याय 4th स्कंदामध्ये हे पुरंजनाचं आख्यान आहे. पुरंजन कोणाला म्हणतात? आता पुरंजन 1 पायाचा, 2 पायाचा, 3 पायाचा, अनंत पायाचा. स्वकीय मायेने वाक्य कसं आहे, स्वकीय मायेने जो पूर उत्पन्न करतो तो पुरंजन.
काही वेळा स्वकीय मायने काही काही गोष्टी उत्पन्न केल्या जातात. आता समजा काही काही गोष्टी बोलताना मान्य कराव्या लागतात, पण काही मान्य करायचं का? म्हणजे कोणती गोष्ट समजा तुम्ही एखाद्याला म्हटलं की का हो तुम्ही जेवण केला का, त्याने म्हटलं की बा गरीब माणसाला काय जेवण, मान्य गोष्ट आहे. तुम्ही म्हटलं का हो तुमच्याकडे मोटरसायकल वगैरे आहे का, त्याने म्हटलं गरीबाला कशी मोटरसायकल, ही बी गोष्ट मान्य आहे. परत तुम्ही विचारलं का शेती वगैरे, त्याने कधी म्हटलं की गरीबाला कशी शेती, ही बी गोष्ट मान्य आहे. पण त्याला कधी विचारलं का रे आई बाप, त्याने कधी म्हटलं की गरीबाला कसे आहे मायबाप, तर तो खाना कधी घालायला त्याच्या. म्हणजे काही काही गोष्टी शास्त्र संमत असतात आणि काही काही शास्त्र विरुद्ध असतात, असा प्रकार आहे. म्हणून स्वकीय मायेने जो पूर उत्पन्न करतो त्याला पुरंजन म्हणतात. पुरंजन एक पाद द्विपाद त्रिपाद असं वर्णन केलंय, पुरंजनाचा आख्यान आलेला आहे. आणि त्याच्यानंतर या चतुर्थ स्कंदामध्ये शेवटी आणि दक्ष प्रचिताचं भगवत दर्शन, त्याच्यानंतर आणि नारदाचा उपदेश आणि गृहपत्ती भाव असं वर्णन केलं आहे. आणि इथे चतुर्थ स्कंदाची समाप्ती झाली. हरई नमः, हरई नमः, गोपाल कृष्ण भगवान की. पाचव्या स्कंदामध्ये प्रियव्रत राजाचं चरित्र आहे. प्रियव्रताच्या वंशामध्ये अग्निग्न नावाचा राजा याचं चरित्र आहे. या अग्निग्न राजाला 10,000 बायका होत्या, पण मूलबाळ नव्हतं. पण ते मूलबाळ होण्याकरता मंदार पर्वतामध्ये तपस्येला गेलो. पण तिथे गेल्यावर ते पुनचित्ते अप्सरेमध्ये मोहित झालं. याचा अर्थ असा आहे की पूर्वजन्मामध्ये ज्यांचा भोग केला, पूर्वजन्मामध्ये आपण ज्यांचा भोग केला त्या ठिकाणी, आणि त्याला तेच प्राप्त होते. चतुर्थ स्कंदामध्ये ध्रुवाचं बी आख्यान आहे, पण या कथा आपण बऱ्याच वेळा ऐकतो. आणि कसं एकच सत्र असतं ना, आणि मग कृष्ण जन्म बी 4थ्या दिवशी झालाच पाहिजे, कृष्णाच्या लीला बी पूर्ण झाल्या पाहिजे. मग अशानंतर मग तिथे असं म्हटलेलं आहे किंवा पूर्वजन्मामध्ये ज्याचा उपभोग केला शेवटी, आणि तेच महाराज म्हणतात कि पूर्वजन्म का शरीर चाहे मर जाए लेकिन मन नाही मरता है. मग तेच मन परत शरीर घेऊन जन्माला येते ना. तू पाहा, आता जर रमेश बाबा एखादा उद्धट माणूस असला ना, आणि तो जर मेला आणि पुढच्या जन्मात ते कधी बैला जन्मात गेलं तर महाराज ना बैल होईल. जो बैल कोणालाही मारायला धावतो ना, समजून घ्या की हे पूर्वजन्मात उद्धट होत. ते उद्धट मनुष्य कुत्र्या जन्मात गेलं तरी ते कोणाला चायला जाईल. कोणाला सांगलं की ते कुत्रे धरून ठेवा, बाजून ठेवा, म्हणजे हे समजून घ्या पहिल्या जन्मातलं उद्धट आहे. म्हणजे पूर्वजन्मातलं शरीर संपेल पण मन नाही संपत, हा नियम आहे बरोबर. आणि काही वेळेला आपण जे पुण्य करतो पूर्वजन्मामध्ये ते पुण्य आणि पुढच्या जन्मी उपयोगी पडते ना. तुम्ही पाहा ना, आता समजा ज्ञानोबाराच्या घोड्यावर जातात, तो घोडा भाग्यवान आहे की नाही. आमचा मुक्ताई जर ओढतात तर ते बैल भाग्यवान आहे. गजानन महाराजचे हत्ती घोडे भाग्यवान आहे. म्हणजे असा प्रकार आहे ना. मग काही काही वेळेला एखाद्याचं परम भाग्य असते. आता मी ते नेहमी सांगतो, आता समजा हे चातुर्मासी महाराजांचं फळ आहे ना, तर हे गोडेगाव आहे घाटावर. आमचं जळगाव ते संभाजीनगर रोड आहे ना, तिथे घाटावर चढले की अजिंठा आणि गोडेगाव, आणि नंतर सिल्लोड येते. सिल्लोड नंतर संभाजीनगर, म्हणजे फुलंब्री आणि संभाजीनगर. तर गोडेगावपासून पूर्वेकडे 8 किलोमीटर ते अन्वे संस्थान आहे. तिथे दादा महाराजची संस्था आहे चातुर्मासी महाराजांची. त्यांना समाधिस्थ व्हायला 250 वर्ष झाले. आणि मग त्यांच्या कारकिर्दीमध्ये डोंगराचं कुत्रं होतं, डोंगऱ्या, मग त्या कुत्र्याची समाधी आहे. तर तिथला नियम असा आहे की अगोदर त्या डोंगराच्या समाधीच्या पाया पडायचं आणि नंतर दादा महाराजच्या समाधीच्या पाया पडायचं, तेव्हा ते पुण्य भेटते. आता कुत्र्याच्या समाधीच्या पहिले पाया पडायचं, डोंगरा कुत्रा होता, मग त्याची समाधी काय आहे, तर ती दादा महाराज होते तेव्हा 2 एकादशा आल्या. मग पंचांग फक्त ब्राह्मणालाच समजायची. मग हे काही शिष्यमंडळी महाराजांजवळ गेली, म्हणे महाराज एकादशा 2 सांगतात म्हणे, पण मग आज धरायची का उद्या. आता ते पूजा करत होते सकाळी 5 वाजेला. अरे म्हणे मी आता सोहळ्यात आहे आणि हे सोहळं सोडायचं, पंचांग पाहायचं बैठकमध्ये जाऊन,
आणि मग परत स्नान करायचं. एवढी झंझट करण्यापेक्षा मध्ये जा ते डोंगराला भाकर टाका म्हणजे रात्रीची शिडी. त्याने जर भाकर खाल्ली तर आजची एकादशी नाही, आणि त्याने जर भाकर नाही खाल्ली तर आजच एकादशी धरावी लागेल म्हणे. पण तो काय सांगतो म्हणे, निर्णय देतो. मला सांगायला यावर पाठवडा विषय होता. गेले 2-3 शिष्य. त्या रातची भाकरी घेतली, त्या डोंगरात टाकली. त्याने भाकर पाहिली, त्या बाजूला गेलं. अरे म्हणे डोंगराला भाकरने खाल्ली, एकादशी आजच आहे. त्याच्यामध्ये 2 जण होते, ते जरा तर्क वितर्क करणारे होते. ते आमच्या नारायण मोहले सारखे होते, हे मोवाडीचे. मग ते म्हणे बा याचं पोट दुखत असेल म्हणे, म्हणून हे भाकरी खा. म्हणे फराळ घेऊन या. आणलं फराळ. मग ते फराळ टाकलं, त्याने फराळ पाहिलं, फराळ खाऊन घेतलं. अरे म्हणे याने फराळ खाल्लं म्हणजे आज एकादशी आहे, आजच एकादशी धरावी लागेल. आता तुम्ही सांगा, डोंगऱ्या कुत्रा होता तरी एकादशी धरायचा. आता पुढे काय बोलायला पाहिजे नाही, पुढे मी काही बोलत नाही जास्ती. आता येतं डोक्याला काय नाही की बाकी जाऊ द्या तुम्ही आता. बरं नारायण दादा, आता किती फराळाचे पदार्थ आहे? बापा बापा, मी म्हणतो असे फराळाचे पदार्थ आहे की जे फराळ करताना फराळ करणारे असं वाटतं की अशी रोज एकादशी पाहिजे. म्हणजे एवढे फराळाचे पदार्थ की डोकं आउट होऊन जाते. बरं लोक घरी फराळ केले की बाहेर गेले की ते का लोफर आहे का वेफर आहे? वेफर आहे का बरं, लोफरच आहे का ते? हा, मग ते बी खात राहतात लोक, दिवसभर सरत राहतात. तरीच पाय बोलतो आता काय, म्हणजे मी असं म्हणत नाही. म्हणजे सांगण्यात तात्पर्य, प्राणी जरी असेल तरी एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये पूर्वजन्माचे संस्कार असतात. मग आता हे मंदार पर्वतात गेले अग्निग्रह, पण पूर्वजन्मातले संस्कार उत्थित असल्यामुळे ते पूर्वचित्ती अप्सरे मोहित झाले आणि त्यांची साधना भ्रष्ट झाली. मग या अग्निग्रह राजाच्या वंशामध्ये आणि पुढे पृथ्वी झाले. पृथ्वीच्या वंशामध्ये ऋषभाज आणि ऋषभांनी पुत्रांना उपदेश केला. या ऋषभाच्या वंशामध्ये पुढे आणि असं म्हटलेलं आहे की भरत झाले. भरताला 3 जन्म घ्यावे लागले. भरताची कथा आपण ऐकतो, पण भागवतातलं सूत्र असं आहे, मी बऱ्याच वेळा सांगतो, या भागवतातल्या काही काही प्रसिद्ध कथा जर नाही सांगितल्या तर भागवताचं पुण्य प्राप्त होत नाही. बरोबर, जसं एखाद्या ऑफिसमध्ये कागदपत्र जे ठराविक ते दिल्याशिवाय ती पूर्तता होत नाही. जसं आधार कार्ड कंपल्सरी आहे, रेशनिंग झेरॉक्स कंपल्सरी आहे, हे जसे काही काही कागद कंपल्सरी असतात, तुमचं लिव्हिंग कंपल्सरी आहे, तसं ह्या प्रमुख कथा सांगितल्याशिवाय भागवताचं पुण्य मिळत नाही. मग त्याकरता यांच्या वंशामध्ये पुढे आणि ऋषभ वंशामध्ये भरत झाले. मग या 3 भरताच्या नावानं आपला देश भारत म्हणून ओळखला जातो. महाभारतातले एक, रामायणातले एक आणि भागवतातले एक. महाभारतातले दुष्यंत शकुंतला यांचे भरत, रामायणातले कैकेयी पुत्र दशरथ पुत्र भरत आणि भागवतामधले ऋषभ पुत्र भरत, या 3 भरताच्या नावानं आपल्या देशाला भारत म्हणतात. मग भरत म्हणजे ऋषभाला 100 मुलं होते, 99 मुलं विरक्त झाले. त्यांनी राज्य स्वीकारलं नाही, पण यांना स्वीकारावं लागलं ना भरताला. मग यांनी राज्य स्वीकारलं, पण ऋषभाला सांगितलं बाबा मला विरक्ती झाली, मी राज्याचा त्याग करेल, बरं मी थांबणार नाही, आश्वासन दिलं. मग यांनी काही काळपर्यंत प्रजेचं पुत्राप्रमाणे पालन केलं, पण त्यांना विरक्ती झाली तेव्हा त्यांनी राज्याचा त्याग केला आणि जंगलात गेले. त्रिकाल संध्या करायची, पण संध्या करत असताना एक दिवस दुपारच्या संध्येच्या वेळेला आणि हे यमुनेच्या तीरावर संध्या करत असताना तृषाकांत हरिण आली. पाणी पिताना ती गर्भवती होती, पोटात गर्भ होता, जलाशयावर उडी मारली आणि धाकामुळे तो गर्भ पाण्यात पडला. ती पलीकडे पडताना तिचा प्राणांत झाला, म्हणजे ती मेली. आता यांनी पाहिलं, म्हणे अरे आई मेली, बाळ पाण्यात पडलं आणि आपल्या एवढं समुद्र वाहत गेलं तर आपल्या संध्येचा काय उपयोग आहे? त्यांनी उडी मारली यमुनेत, त्या पिलाला बाहेर काढला हरणाच्या. आता पहा इथे मुद्दा कसा आहे, हरणाच्या पिलाला बाहेर काढलं, धर्माचं काम पूर्ण झालं, त्याचे प्राण वाचवले ना. धर्म का काम पुरा हुआ है, महाराज सुद्धा म्हणतात धर्माचं काम पूर्ण झालं. पण यांनी तसं केलं का? नाही. हे म्हटलं आता याची माय मेली, मला माझ्याशिवाय कोण आहे याला. तसे आपली घरामध्ये काय काय म्हणतात रमेश बाबा
किंवा आम्ही म्हणून घर चालते. बरोबर म्हणते काय की अशी एखाद्या घरामध्ये 4 लोक सर्व्हिसला असतात आणि एक रिकामा असतो, तर या 4ही सर्व्हिसवाल्यांना काय वाटते की आपले पगार म्हणून हा रिकामचोट पोटभर खातो. बरोबर आहे काय? तुम्ही लिहून घ्या एका कागदावर, 4 सर्व्हिसवाल्यांना जर एक रिकामचोट वाटत असला घरातला, तर लिहून घ्या एका कागदावर, जो घरात रिकामचोट वाटतो त्याच्या पुण्याने यांची सर्व्हिस चालू आहे. जर त्याचं पुण्य नष्ट झालं, त्याला घरातून काढून दिलं, यांचे पगार केव्हा बंद होतील हे बी सांगता नाही येत ना. पण असा अंकार कधी करायचा नाही. कोणाच्या पुण्याने घर चालते हे सांगता येत नाही बरं, कोणाच्या पुण्याने गाव चालते हे सांगता येत नाही, कोणाच्या पुण्याने देश चालतो हे सांगता येत नाही. पण मग याच्यात बरेचसे प्रकार आहे. मग त्या ठिकाणी महाराज म्हणतात की अशा प्रकारे आणि धर्माचं काम पूर्ण झालं, त्याने चुकी केली, आश्रमात घेऊन आले. आता पशु पक्ष्यांना जीव लावला की तेही जीव लावतात ना. मग आता त्या हरणाच्या पिलाला जीव लावताना एवढा जीव लावला की शेवटी संध्या बंद झाली आणि त्याच्यातच प्राण गेले ना. प्राणियों पर दया करना पाप नहीं, लेकिन प्राणियों पर दया करके उसमें आसक्त होना पाप है. त्यांच्यातच आसक्त होणं पाप आहे. मग शेवटी भरत त्याच्यात आसक्त झाले आणि त्या पिलाने एक दिवस ते हरणाचं कळप पाहिलं. तो म्हणे आपल्यासारखी शिंगण पाय तर यांना दिसतं, म्हणजे आपले भाऊबंद हे आहे म्हणे, आणि आपण ज्याच्यावर असतो तो 2 पायाचा, म्हणजे त्याच्यात आपलं कल्याण होणार नाही, आपलं कल्याण आपल्या परिवारात होईल म्हणे. ते पिलू निघून गेलं त्या कळपात आणि हे माझं पिलू करत राहिले. शेवटचा काळ जवळ आला, 88 वर्ष झाले होते. मग त्यावेळेला शरीर सुटलं. पण अंतकाळी या मती सा गती, अंतकाळी जी मती असेल तीच गती प्राप्त होते. हरणाच्या पिलात जन्म गेल्यामुळे त्यांना हरणाचा जन्म भेटला. शेपप्रमाणे जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने, पण जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, ते जी झाले अज्ञा हरिरूप. हरणाच्या जन्मात गेले पण स्मृती होती बरोबर, ते म्हणते आपली चूक झाली. मग त्यांनी स्मृती असल्यामुळे तो देह त्यागला आणि पुढे अंगिरस गोत्रामध्ये एका ब्राह्मणाला 9 पत्न्या होत्या. सर्वात लहान पत्नीच्या पोटी जन्माला आले. पण त्यांनी असा संकल्प केला की आता आपण आपलं ज्ञान प्रगट करायचं नाही. कारण जेव्हा तुम्ही ज्ञान प्रगट करसाल ना तेवढा हानी होते बरोबर. म्हणजे ज्ञान याचा अर्थ ज्ञान झाकून ठेवायचं असा बी नाही, पण आता ज्ञान प्रगट करायचं नाही असं ठरवलं. म्हणून ते उन्मत्त सारखे राहिले, जड सारखे राहिले. मग आता ते जड सारखे राहिल्यानंतर पुढे आणि त्यांच्यावर कशा प्रकारे प्रसंग आले बरेचशा पुढच्या 2-3 अध्यायामध्ये कथा आहे. तर त्या ठिकाणी आणि चोरांचा राजा सामंत, या सामंताने पुत्रप्राप्ती करता भद्रकाली नवस केला आणि नवसामध्ये काय बोलला की मला जर मुलगा झाला तर मी एक नर बली देईन. पण त्यांनी एक मुलगा धरून आणलं पोरग. त्याला माहीत पडलं की सकाळी आपल्याला कापतील, ते रात्री पळून गेलं. मग ते सेवक म्हटले अरे आपण जो बली द्यायला पोरगा आणला तो पळून गेला, आता कोणाला तरी आणावं. मग भरत हे विरक्त होते ना आणि जंगलामध्ये भरत एकांत चिंतन करायची. ते सेवक पाहायला आले तर हे जंगलामध्ये भरत चिंतन करत होते. ते सेवकाने सांगितलं महाराज चला आमच्याबरोबर. म्हणे चला. ते सेवक म्हटलं बरं आहे म्हणे हा बली द्यायला. भद्रकालीच्या मंदिरात घेऊन गेले. मंदिरात घेऊन गेल्यानंतर मंदिरामध्ये आणि यांना स्नान घातलं, कोरे वस्त्र घातले, मरोड भरला, लाल फुलांच्या माळा टाकल्या. कोरं वस्त्र घालून झोपायचं नाही बरोबर. आणि लहान बाळाच्या अंगावर कोरं वस्त्र ठेवून त्याला कधीच झोपायचं नाही. तुम्ही दसऱ्याच्या वेळेला असे काही कोरे कपडे आणतात ना, वाढदिवस आता हे ब्रिटिशांनी ते एळपट काम आणलं आणि आपले येडे सगळे म्हातारी म्हणता बड्डे आमचा. सांगूया काय म्हातारा काय करणार बड्डे आहे बरं. म्हणजे आता 2-3 म्हातारे एसटी मध्ये नाराज झाला. बरं म्हातारे कुठे चालले काय बड्डे आहे म्हणे. म्हणून कोणाला म्हणजे म्हातारीचा म्हणजे अवघड समस्या झाली. आता हे त्यांनी ती परंपरा आणली. अहो दिवे लावून वाढदिवस साजरा करायचा, दिवे विजून करतात, चालत जाऊ द्या. आणि वाढदिवस थोडी असतो आपला गट दिवस आहे.
समजा मोबाईलमध्ये तुला रिचार्ज मारलं 100 रुपये, 100ला 100 बॅलन्स आलं, तू 10 रुपयाचा बोलला तर किती राहिले? 90. 15चा बोलला किती राहिले? 75. म्हणजे कमी होईल का जास्ती होईल? नाही, बरोबर आहे, पूर्ण कमी होईल का जास्ती होईल? तुम्हाला जन्म झाला तेवढ्याला आयुष्य मोजून दिलेलं आहे. समजा तुझं आयुष्य 100 वर्ष, यांचं 100 वर्ष, आता यांचे 65 वर्ष झाले, किती राहिले आता? 35. मग वाढदिवस आहे का घटदिवस आहे? तू बॅरेज चक्कर चालले तर वाढदिवस बनवले का? अशा प्रकारे त्याला असतो, अशा प्रकारे. आणि मग बरं त्यांना ते म्हणून कोरं वस्त्र घालून झोपायचं नाही. कोरे वस्त्र घातले, चांगलं मिष्टान्न दिलं, भद्रकालीच्या मंदिरात घेऊन गेले आणि त्यांनी शस्त्र काढलं. भरताने पाहिलं, म्हणजे मग काय करता ते? म्हणजे मग तुम्ही आतापर्यंत जेवढी सेवा केली तेवढी कबूल केली तर हे बी सेवाच आहे. मग परत म्हटले, भद्रकालीला जर माझा बली घेऊन प्रसन्न वाटत असेल तर मला मान्य आहे. त्यांनी भद्रकालीच्या चरणावर डोकं टेकवलं. ती भद्रकाली म्हटली, आज जर माझा शिरस्थ म्हणजे आपल्या चरणावर जर ब्रह्मवित्ता कापला गेला तर उद्या महादेव कैलासात येऊ देणार नाही. ते म्हणते, तू मूर्ती झोपली होती का? म्हणजे महाराष्ट्रात नाही, पूर्ण विश्वात जेवढ्या मूर्त्या आहे, प्रत्येक मूर्तीमध्ये देवी देवता आहे. बरं, हे सिद्ध होती इथे. मग त्या भद्रकालीच्या मूर्तीची हाक झाली आणि मूर्तीतून ती बाहेर आली. तिने त्या सामंताच्या हातातलं शस्त्र घेतलं आणि त्याचा शिरच्छेद केला. सेवक पळून गेले. शिरच्छेदाचा प्रसंग आला तरी जो सत्पुरुष आहे तो डळमळत नाही. परत हे भरत आपल्या स्वस्थानी आले जंगलामध्ये. पण एक वेळेला सिंधू सौरवी देशाचा राजा रघुगण तत्व जाणण्याकरता कपिल आश्रमामध्ये निघाला. आणि कपिल आश्रमामध्ये गेल्यानंतर आणि जाताना पालखीत बसून निघाला. पण मग पालखीत बसून निघाला एक भिकारी थकला. त्यांनी आदेश केला की जा, कोणी पालखी व्हायला असेल त्याला घेऊन या. मग गेले ते. पाहिलं ते भरत जाळेजुळे होते चांगले, म्हणे बऱ्या पालखी व्हायला. आता यांची ब्रह्मदृष्टी होती भरताची, एका पालखी वाहणार होती, त्यांना घेऊन आले. आता त्यांच्या पायाखाली किती मुंगी आली ती उडी मारायची. आता जो पालखी व्हायला योग्य नाही त्याच्या खांद्यावर पालखी ठेवली, तो खाली मुंगी आली की उडी मारायचा, तर पालखीला ठिकाणला राहील का? मग त्यावेळेला राजाच्या डोक्याला 2 वेळा पालखी लागली. राजा म्हटला का रे, आतापर्यंत बरोबर चालत होते, पण आता काय झालं म्हणे, महाराज तो एक थकला, हा दुसरा आणला तर हा उड्या मारत चालतो म्हणे. मग राजाने असं पडद्यातून बाहेर पाहिलं तर ते धष्टपुष्ट होते. मग राजा उरट बोलला, अरे म्हणे त्याचं शरीर कृत झालेलं आहे, त्याला जरा, आधी व्याधी, निद्रा, भय, तृषा या उपाधीने ग्रस्त केलेला आहे. आता रघुगण राजा बोलायचा उलट, पण भरताने विचार केला की आजपर्यंत आपण बोललो नाही, पण हा राजा जर मला असंच बोलत राहिला तर माझं काही होणार नाही, पण राजा नरकाला जाईल. मग आता राजाला जो उपदेश रघुगण राजाला भरताने केला तो उपदेश पुढच्या अध्यायामध्ये, तो आता आपण उद्या पाहू. झाली सेवा भगवत चरणी समर्पण. सेवेला पूर्णविराम पुंडली गोवर्धन विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की. विठ्ठला 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 विठ्ठला. ओ जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वारुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आले अवनी की अगहरणी, भव जल तरणी ती पतिता